गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय होप की सगळे आले असतील. आज थोडंसं लॅपटॉपवरून मोबाईलवरती स्विच झालं, टेक्निकल अवेलेबिलिटी नसल्यामुळं. सो डिस्क्रिपन्सी काय आली तर फक्त जस्ट इन्फॉर्म मी. ओके, ठीक आहे. मागच्या लेक्चरपर्यंत आपण मिडविल इंडियाच्या थोडासा आपण काही सोशिओ इकॉनॉमिक पॉलिटिकल स्टेटस पर्यंत आपण आलेलो आहोत. आता आपल्याला त्याच्या पुढे थोडंसं सरकायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढल्या आठवड्यात मॉडर्न इंडियाच्या सिलेबसला हात घालता येईल. ओके, सो थोडंसं आय होप की आतापर्यंत झालेल्या जेवढा काही आपण सिलेबस कव्हर करायचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये तुमचं रीडिंग झालंय का, आणि जर झालेलं असेल तर तुम्हाला काही अडचणी आल्या असतील तर प्लीज शेअर विथ मी. 1-2 मिनिटं आपण याच्यासाठी वेळ देऊ. जर तुम्हाला काही अडचणी आल्या असतील तर थोडंसं माझ्याशी शेअर करा, आपण त्याच्यावरती थोडंसं डिस्कशन करायचा प्रयत्न करूया. एम आय क्लिअरली ऑडिबल? माझा आवाज व्यवस्थित येतोय का? हो, येतोय व्यवस्थित. ओके, ठीक आहे. अदर पीपल, आपल्याला जेवढी जॉईन झालेले आहेत अमृता आणि इतर, मला प्लीज सांगा की तुम्हाला काही आतापर्यंत रीडिंग कितपत झालंय, काही रीडिंग करताना अडचणी येत आहेत का, आणि अडचणी आल्या असतील तर त्या टॅकल करण्यासाठी तुम्ही काय करताय? कुणाला काही अडचणी आल्या? आणि प्लीज थोडंसं माईक चालू करून सांगा, कारण कसं आहे की मोबाईलवरती सगळ्या स्क्रीन एकत्र दिसत नाहीये, त्यामुळे चॅटबॉक्स दिसेल की नाही माहित नाही. सो जर काही अडचणी असतील तर डायरेक्टली तुम्ही ऑडिओ ऑन करून बोलू शकता. एव्हरीवन, ठीक आहे. येण्याप्रमाणे तुम्ही पुन्हा एकदा हबप मोडमध्ये गेलेला आहात. फक्त तुम्ही कीर्तन ऐकण्याच्या मूडमध्ये असता की काय असंच वाटावं अशी परिस्थिती आहे. ठीक आहे, आपण पुढे सरकूया. सिलेबस महत्वाचा आहे. ठीक आहे. 21 ऑगस्टच्या टार्गेटनुसार आपल्याला 21 ऑगस्ट एमपीएससीची जी प्रिलिम येणार आहे 2022 ची, त्या टार्गेटनुसार आपण आता थोडासा सिलेबस कव्हर करण्याच्या दृष्टीने पुढे निघालेलो आहोत. अदर पीपल की जे यूपीएससीची प्रिपरेशन करत आहेत त्यांनी आत्ताचा करंटली झालेला पेपर पाहिला असण्याची शक्यता आहे. जर नसेल तर आता पेपर अवेलेबल झाले, टेलिग्रामच्या ग्रुपवरती झालेले आहेत, यूपीएससीच्या साईटवरती तुम्हाला काही दिवसात तो अवेलेबल होईल. काही तुमचे मित्रमंडळी असतील तर त्यांच्याकडून तो पेपर घ्या, आणि त्याच्यावरती तुम्हाला बऱ्यापैकी समजून जाईल की युपीएससीचा अप्रोच काय असतो. जे विद्यार्थी एमपीएससी साठी प्रिपेअर करतायत त्यांनी सुद्धा युपीएससीच्या या गेलेल्या आत्ताच्या झालेल्या 2021च्या पेपरचा रेफरन्स घेतला तरी काहीही हरकत नाही, कारण थोडंसं या वर्षीचा पॅटर्न पुन्हा चेंज केला. युपीएससीनं दरवर्षी जसं पॅटर्न मध्ये थोडा थोडा चेंज करत येत असते, यावर्षी थोडासा पॅटर्न मध्ये चेंज झालेला दिसतोय. आता हा पॅटर्न मध्ये चेंज झालेला काय आहे, पर्टिक्युलरली युपीएससीच्या मुलांनी हे थोडं ध्यानपूर्वक ऐका, आणि एमपीएससीच्या मुलांनी त्यातून टेक अवेज काय घ्यायचे आहेत हे थोडंसं लक्षात घ्या. ओके, युपीएससीच्या सिलेबसचा विचार करता, युपीएससीचा सिलेबस किंवा एमपीएससीचा सिलेबस असो, तुम्ही जोपर्यंत करंट त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, सो करंट अफेअर्सच्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्हाला प्रश्न विचारले जाणार, आणि ते अनएंडिंग असतं. म्हणजे काय की तुम्हाला करंट अफेअरचा सिलेबस कुठं सीमित करता येत नाही, त्याला बाउंड्री ठेवता येत नाही, त्यामुळे प्रश्न विचारण्याला तुम्हाला स्कोप भरपूर असतो. युपीएससीने हे थोडं कुठंतरी लिमिट करायचं, एमपीएससीने कुठंतरी थोडंसं लिमिट करायचा प्रयत्न वारंवार केला जातो युपीएससी आणि एमपीएससी कडून प्रश्न विचारताना. आणि आत्ताचे जर तुम्ही प्रश्न बघितला तर ते थोडेसे गेल्या 2 वर्षातल्या क्वेश्चन पॅटर्न पेक्षा थोडेसे वेगळे आहेत. आता हे थोडेसे वेगळे म्हणजे काय, गेल्या 2 वर्षातला किंवा 3 वर्षातला 2017-18 पासूनचा पॅटर्न जर पाहिला
तर तो मेजरली अनालिटिकल प्लस फॅक्च्युअल डेटाचं तुमचं अनालिसिस किंवा फॅक्च्युअल डेटाचं मगअप करणं, तुमचं अंडरस्टँडिंग असणं किंवा तुमचं पाठांतर असणं, या बेसवरती थोडेसे प्रश्न जास्त असलेले दिसत होते. ओके, पण यावर्षी थोडस जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं अनालिटिकल ॲबिलिटी पुन्हा एकदा चेक करण्याच्या दृष्टीनं तुमचा आत्ताचा कालचा पेपर फ्रेम केलेला दिसतो. फॉर एक्झाम्पल सेट ए जर तुम्ही घेतला तर सेट ए मध्ये पहिले प्रश्न इकॉनॉमिक्सचे होते. इकॉनॉमिक्सच्या प्रश्नांच्या मध्ये तुम्ही एक्सपेक्टेड जनरली जर केलं तर तुम्हाला एक्सपेक्टेशन असतात की काही आकडेवारी असावी, काही समित्या असाव्यात, काही तुम्हाला क्रोनॉलॉजी किंवा रँकिंग असावं, इंडेक्सेस असावेत. ओके, हे जनरली पेपरचा फॉर्मॅट असतो की या बेसवरती तुम्हाला पेपर फ्रेम केला जातो आणि त्याच्यानंतर बाकीच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचे प्रश्न विचारले जातात. पण यावेळी त्यांनी थोडंसं काय केलंय की तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट थोड्या इलॅबोरेट असल्या पाहिजेत किंवा त्या कन्सेप्ट तुम्हाला थोडंसं डेप्थ मध्ये माहिती असल्या पाहिजेत, असं त्यांचं एक्सपेक्टेशन इकॉनॉमिक्सच्या बाबतीत होतं. हिस्ट्रीच्या बाबतीत जर बघाल तर हिस्ट्रीमध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला अनालिटिकल ॲबिलिटी जास्त लागताना दिसते. का दिसते? मुळात हिस्ट्री हा कुठलाही फॅक्च्युअल डेटा मगअप करण्याचा विषय नाहीये, फॅक्च्युअल डेटा पाठांतर करण्याचा विषय नाही. हिस्ट्री हा तुमचा अंडरस्टँडिंग प्लस त्या फॅक्च्युअल डेटाचं युटिलायझेशन याचा विषय आहे. जर एमपीएससीच्या पर्स्पेक्टिव्हनं जर पाहिला तर थोडंसं तुम्हाला पाठांतराकडे त्याचा कल आहे. युपीएससीच्या पर्स्पेक्टिव्हनं पाहिला तर तुमचा कल हा अनालिटिकल किंवा त्याच्या विश्लेषणात्मक कॅपेबिलिटीचा आहे. या वर्षीचा युपीएससीचा पेपर पर्टिक्युलरली तो होता. जनरली जसं विचारलं जातं तसं मिडवेल आणि एन्शियंटचे प्रश्न मोस्ट ऑफ दी तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड होते. मोस्ट ऑफ दी स्ट्रेट फॉरवर्ड होते. जर तुम्ही याचे बघितले, मॉडर्न इंडियाचे जर बघितले तर मॉडर्न इंडियाचे तुमचे जे काही प्रश्न होते ते अनालिटिकल होते. त्याच्यामध्ये तुम्हाला एलिमिनेशन मेथड वापरायच्या होत्या. त्याच्यामध्ये तुम्हाला 1-2 ऑप्शन्स कडून तुमचा ओव्हरऑल प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याच्या ॲबिलिटीज डेव्हलप करायच्या होत्या. दॅट वॉज द सिम्पलेस्ट थिंग. ओके, सो एमपीएससी असो किंवा युपीएससी असो, वेटेज जर या आता बघतोय त्या भागाचं जर पाहिलं तर वेटेज अजूनही सेम राहिलेलं आहे. एन्शियंट आणि मिडिवेलचे प्रश्न इन्क्लुडिंग कल्चर, बरं का, इन्क्लुडिंग आर्ट आणि कल्चर, आर्ट आर्किटेक्चर आणि कल्चर, या तिन्ही गोष्टींचा विचार करून साधारणतः तुमचे 12 ते 15 प्रश्न याही वर्षी विचारलेले दिसतात. याच्यामध्ये कंटेक्स्ट जो आहे तो कंटेक्स्ट साधारणतः तुम्हाला करंटच्या ओरिएंटेशनने विचारला जातो. कसं असतं की समजा फॉर एक्झाम्पल मॉडर्न इंडियातला एखादा प्रश्न घ्या. मॉडर्न इंडियातल्या प्रश्नांमध्ये तुम्हाला विचारलं जाताना गेल्या आज आता 2022चं वर्ष आहे. 2022चं वर्ष म्हटल्यावर 2022च्या 1922च्या आसपासच्या ज्या काही तुलनात्मक महत्वाच्या घटना आहेत त्या घटनांच्या रिस्पेक्टिव्हली जास्त प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. किंवा दुसरा एक एक्झाम्पल देतो की ओरिसा मधल्या काही रिबेल लीडर्स म्हणा किंवा मुवमेंट असणाऱ्या लीडर्सना म्हणा, ब्रिटिश इराच्या काळात काही मुवमेंट राबवल्या गेल्या. त्या मुवमेंटमध्ये काही लीडर्सनी तिथं इनिशिएट केलं. त्या लीडर्सचं रेकग्नेशन मागल्या वर्षी झालेलं होतं. त्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता असते. सो अभ्यास करताना थोडंसं तुम्हाला करंटचं लिंकेज लागणार आहे. हे आता मी तुम्हाला आत्ताच का सांगतोय, मिडिवेलचा पार्ट संपत असताना का सांगतोय, कारण तुम्हाला मॉडर्न इंडियाचा ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता आणि मॉडर्न इंडिया थ्रू तुम्ही कॉन्स्टिट्यूशन बिल्डिंग किंवा त्याच्यानंतर आपली पॉलिटी मेकिंग, इंडियन पॉलिटीचा ज्यावेळी अभ्यास करता आणि या दोन्ही विषयांचे ज्यावेळी दोन्ही विषयांचा म्हणजे कुठलं, मॉडर्न इंडियाचा पर्टिक्युलरली आणि इंडियन पॉलिटीचा जर तुम्ही विचार केला तर यांच्या लिंकेजेस नुसारच तुम्हाला प्रश्न आता प्रिलिमला विचारले जात आहेत आणि विचारले जाण्याची शक्यता असते. सो कॉन्सन्ट्रेट करताना, थोडासा फोकस करताना तुम्हाला या गोष्टीचा फोकस करायचा आहे. ओके, सो मागल्या आठवड्यात आपण 2-3 गोष्टींचा विचार केला. कुठल्या गोष्टींचा विचार केला? मागल्या 2-3 आठवड्यांमध्ये आपण एन्शियंट इंडिया, ओके, हिस्ट्री म्हणजे काय पासून आपण मिडवेल म्हणजे काय, मिडवेलचा पिरियड म्हणजे आपण कुठला गृहीत धरू शकतो, या गोष्टींच्या पर्यंत पोहोचलेलो होतो. ओके, आता आपण थोडंसं पुढे सरकतोय म्हणजे काय, मिडवेलच्या काळांमध्ये वेगवेगळ्या असलेल्या डायनेस्टीज, त्या डायनेस्टीजने घेतलेले वेगवेगळे इनिशिएशन आणि त्या इनिशिएटिव्ह मधनं तयार झालेली एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, त्याचे झालेली सोशल इम्पॅक्ट, त्याचे झालेले इकॉनॉमिक इम्पॅक्ट, त्याचे झालेले पॉलिटिकल इम्पॅक्ट आणि त्याचे लॉंग टर्म झालेले एकूण परिणाम, या सगळ्या गोष्टींचा आढावा थोडासा आज घ्यायचा आहे, जेणेकरून आज आपला मिडवेलचा भाग संपेल. ओके, मागल्या आठवड्यात आपण जाता जाता काही फिलॉसॉफीचा सुद्धा मी उल्लेख केलेला होता.
ओके. त्यातल्या काही फिलॉसॉफीज म्हणजे पहिला आहे की भागवतिझम. ओके. त्याच्यानंतर आहे इस्लामिझम. ओके. त्याच्यानंतर आहे की वीरशैविझम म्हणजे आपलं लिंगायत जे आहे, आणि त्याच्यानंतर आहे शिखिझम. त्याबरोबर येतात सुफिझम, तांत्रिसिझम. या सगळ्या गोष्टींचा थोडासा आज आपल्याला आढावा घ्यायचा आहे. मे बी वेळ पुरणार नाही, पण ज्या गोष्टी राहतील त्या गोष्टी तुम्हाला स्वयं अध्ययनातनं पूर्ण करायच्या आहेत, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आत्ता फक्त लेक्चर सुरू होण्याच्या आधी किंवा आपण आता पुढे सरकण्या आधी 1-2 मिनिटात पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतोय की आतापर्यंतचा सिलेबस वाचून झालाय का, आणि जर झाला असेल तर काही अडचणी येत आहेत का, किंवा आता या मिडविलच्या लेक्चर मधनं एक्सपेक्टेशन तुम्हाला आणि काही एक्सप्लेनेशनची आहे का, हे फक्त मला 2 मिनिटात सांगा. 11:18 झालेत, 11:20 पर्यंत तुम्हाला वेळ देतोय. काय असेल ते प्लीज स्पीक ऑन युअर ऑडिओ मोड आणि त्याच्यातून सांगा, कारण मला इथं चॅट बॉक्स दिसत नाहीये. सो प्लीज काही तुमच्या अडचणी असतील तर लगेच आपण क्लिअर करू आणि पुढे सुरू. 2 मिनिटात मी पुन्हा एकदा ते विचारतोय की तुम्हाला काही अडचणी आल्यात का. एव्हरीबडी. असं आयडल किंवा न्यूट्रल राहू नका राव, कारण कसं आहे की तुम्हाला जर पुढे सरकायचं असेल तर तुमचा मागला पार्ट काहीतरी अंडरस्टँडिंग मिनिमम झालेला असणं गरजेचं आहे. नाहीतर काय चेंजेस होत आहेत, का चेंजेस होत आहेत, कशासाठी पाहतो याचा काहीच विचार होणार नाही. एनिवन? अमृता, सुमित, काही आहे का? तुम्ही वाचलेत की नाही? कोणी वाचलंय की नाही? वाचताय की नाही? हे एवढं तरी उत्तर द्या. वाचन चालू आहे, नाही, की तुम्हाला वेळ मिळत नाहीये? जास्त नाही वाचत सर. ओके. कुठपर्यंत वाचलंय सुमित? मी आत्ताशी स्टार्ट केलंय सर. त्यावेळेस पहिला मी प्रीचा फॉर्म भरतोय. तर मी 21 आपलं ऑगस्टची एक्झाम फोकस करताय? सॉरी. 21 ऑगस्टची एमपीएससीची एक्झाम फोकस हा करताय? हा. हो हो. ओके, ठीक आहे. जास्त नाही वाचलं पासून तुम्ही सगळं वाचलं इथपर्यंत एका आठवड्यात जाणं अपेक्षित आहे एन्शियंट आणि मिडिव्हलचं. कारण 21 ऑगस्टची एक्झामला फक्त 2 महिने राहिले आणि या 2 महिन्यांच्या मध्ये तुम्हाला 8 विषयांचा इन्क्लुडिंग करंटचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला इतकं लिथार्जिक अभ्यास करू नका. म्हणजे थोडंसं ज्या स्पीडनं निघाला त्या स्पीडचा थोडंसं वाढवा स्पीड. बरं, जेवढं वाचलंय त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्यात अंडरस्टँडिंगला किंवा इतर काही? सुमित? सर मी आता 5वी ते 10वीचे आपल्या याचे SSC चे पुस्तकं वाचतोय सर स्टार्टिंगला. बर, 5वी ते 10वीचे हिस्ट्रीचे बुक्स वाचताय? हा. बर, ठीक आहे. ठीक आहे, तुमची स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही जाताय, हे गुड. बट जर तुम्ही पर्टिक्युलरली एन्शियंट आणि किंवा थोडंसं हिस्ट्रीच्या बाबत जर म्हणत असाल तर मी हिस्ट्रीच्या बाबत सजेस्ट करेन की तुम्ही गो फॉर सतीश चंद्र आणि रमेश शर्मा. ओके. मी तुम्हाला जे ठीक. एनसीईआरटी सांगितले त्याचे भाषांतर मिळतात, त्याच्यासाठी जा. आणि शक्यतो 5वी ते 10वी पुस्तकं हे सेकंड ठेवा. सेकंड ठेवा म्हणजे काय की ऑलरेडी एक टेक्स्ट बुक वाचून घ्या की ज्याच्यामधून ओव्हरऑल तुम्हाला विषयाचा आवाका येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही स्विच व्हा. ठीक आहे मे बी तुमचं हे ओके. हा मे बी तुमचं हे ओरिएंटेशनचं लेक्चर झालं असेल, नसेल झालं असेल तर वेल अँड गुड. फक्त थोडंसं सगळ्यांनीच हा थोडं डोक्यात ठेवा की तुम्ही वाचताना पर्टिक्युलरली एखादं टेक्स्ट बुक घ्या. टेक्स्ट बुक इन द सेन्स इकॉनॉमिक्ससाठी कोळंबे घ्या, देसले घ्या, कुठलं तरी घ्या आणि त्याच्यातून, किंवा युपीएससी करणाऱ्यांनी श्रीराम आयएस घ्या, रमेश सिंग घ्या, त्याच्यातून अभ्यास करा. हे मी पहिल्या लेक्चर मधनं सांगितलं होतं. कारण कसं असतं की तुम्ही जर स्टेट बोर्डाची किंवा एनसीईआरटीची बुक्स घेतला तर प्रत्येक बुक्स मध्ये थोडा थोडा सिलेबस कव्हर केलेला असतो. ती तुमची ओव्हरऑल लिंक लागणार नाही आणि लिंक नाही लागली की तुमचा गोंधळ वाढेल आणि गोंधळ वाढला की तुम्ही फ्रस्ट्रेट व्हाल.
आपल्याला ते करायचं नाहीये. सो एक पुस्तक घ्या, सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा, पुन्हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा. या 2 रीडिंग मध्ये तुम्हाला ओव्हरऑल विषयाचा आवाका येतो. आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही हे 5वी ते 10वीची पुस्तकं, एनसीईआरटीची 5वी ते 10वीची पुस्तकं किंवा 12वी पर्यंतची पुस्तकं हे रेफर करा. हे तुमच्या एक ओव्हरऑल अभ्यासाचा एकूण आवाका येण्यासाठी आणि लवकर अभ्यास उरकण्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला थोडंसं विषय डायव्हर्ट करून सांगतोय. ठीक आहे. सो लेट्स गो अहेड. आय थिंक की तुम्हाला काही जरी विचारलं तर तुम्ही काही प्रश्न विचारण्याच्या मोडमध्ये कधी जात नाहीत. सो पुढे जाऊयात. आपण मागल्या आठवड्यात थोड्याशा काही गोष्टींचा आढावा घेतला होता की एन्शियंट पासून मिडिव्हल कडे जाताना काही गोष्टी चेंजेस होतात आणि त्या चेंजेस म्हणून आपण त्या पिरियडला आपण मिडिव्हल पिरियड म्हणून आपण आयडेंटिफाय करू शकतो किंवा मॉडर्न इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये मॉडर्न इंडियाचा हिस्ट्री म्हणून आयडेंटिफाय करू शकतो. ओके. त्याच्यामध्ये आपण सोशिओ पॉलिटिकल इकॉनॉमिक फॅक्टर पाहिले होते. त्याच्याबरोबर इतर अनालिसिस करताना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फॅक्टर्स आपण पाहिलेले होते. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीमचा काही अभ्यास केलेला होता. ओके. आता थोडंसं आपण यात क्रोनॉलॉजिकली पुढे जायचा प्रयत्न करूया. मागल्या आठवड्यात जे आपण पाहिलेलं होतं ते साधारणतः तुमचं ओरिएंटेशन होतं की ओव्हरऑल मिडिव्हल मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे. आता आपण जे पाहत आहोत ते पर्टिक्युलरली इन कंटेक्स्ट ऑफ मिडिव्हल मध्ये आपण ते पाहणार आहोत. ओके. सो लेट्स गो अहेड. एक प्रश्न आहे, छोटासा प्रश्न आहे माझ्याकडून. मागल्या आठवड्यात काही जणांनी त्याचे उत्तर द्यायचाही प्रयत्न केलेला होता. प्रश्न हा आहे की जर तुम्ही मिडिव्हल इंडियाचा अभ्यास केला तर देअर वॉज अ सल्तनत सिस्टीम. ओके. म्हणजे तिथं सल्तनत होती, वेगवेगळ्या सल्तनत होती. सो सल्तनत आणि मुघल पिरियड या दोन्हीच्या मध्ये दिल्ली सल्तनत हा एक पिरियड म्हटला जातो आणि मुघल पिरियड हा एक पिरियड म्हटला जातो. या दोन्हीच्या मध्ये आयडेंटिफिकेशन किंवा डिफरन्सेस करायचं कारण काय? म्हणजे दिल्ली सल्तनत हे कुणाशी बिलॉंग होतं आणि मुघल सल्तनत ही कुणाशी बिलॉंग होती? याच्याविषयी कोणी काही सांगू शकतं का? प्रश्न लक्षात येतोय? जर मिडिव्हल इंडियाचा अभ्यास केला तर साधारणतः मिडिव्हल इंडियामध्ये सल्तनत सिस्टीम होती, सुलतानशाही होती. मराठीत सांगायचं म्हणजे त्याला सुलतानशाही म्हणतात किंवा सुलतानशाह्या म्हणून, मल्टिपल सुलतानशाह्या म्हणून सुलतानशाह्या म्हणून. तर या सुलतानशाह्या आणि मुघल हे दोन्ही सिस्टीम वेगळ्या वेगळ्या का केल्या जातात? याच्या संदर्भात कोणी काही सांगू शकतं का? जर कोणी वाचला असेल तर त्यांच्यात थोडंसं तो मायन्यूट फरक आहे तो लक्षात आला असेल मे बी. सो कोणी काही सांगू शकतं का? सर बोला सर यश. दिल्लीच्या जेवढ्या सुलतानशाही होत्या त्यांनी सगळ्यांचे वेगवेगळे पिरियड होते, पण जे मुघलशाही होते ते मुघलशाहीचेच वंश पुढे कंटिन्यू राहिले. प्लीज रिपीट. हा यश, पुन्हा एकदा सांगाल का? सर दिल्लीचे जे सुलतानशाही होते ते वेगवेगळे जे आक्रमणकारी होते ते त्यांनी त्यांचे केलेले दिल्लीवर त्यांनी हे केलेलं त्यांचा राज्य स्थापन केलेलं, पण मुघलशाही अशी होती की त्यांनी त्यांचंच वंश परंपरा कंटिन्यू ठेवली. ओके. गुड गुड. आणि आपण मागल्या आठवड्यात एक जाता जाता थोडंसं आपण त्याचा रेफरन्स दिलेला होता, काही आठवत असेल तर. यश, गुड ट्रॅक. पुढं एनिवन काही ऍडिशन करू इच्छिता? पुढं कोणी काही ऍडिशन करू इच्छित आहे का? ठीक आहे. थोडंसं आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या लेक्चरमध्ये घ्यायचं आहे. दिल्ली सल्तनत, मुघल सल्तनत, बहामनी साम्राज्य, विजयनगर साम्राज्य आणि त्याच्यानंतर आलेली मराठीशाही आणि त्यांच्यातला असलेला स्ट्रगल आणि त्यांच्यावरती असणारे टेरिटोरियल गेनसाठी असणारी कॉम्पिटिशन आणि त्याच्याबरोबर असणारा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे राजपूत डायनास्टीज. ओके. सो मागल्या आठवड्यामध्ये मी राजपूत डायनास्टीच्या बाबतीत काही आपण त्याच्यावरती डिस्कस केलेलं होतं. मुळात आता राजपूत म्हणजे कोण होते आणि राजपूतांचं एकूण ओरिजिन काय आहे याच्याबाबत मल्टिपल थोडेसे हे आहेत, ओरिजिनचे थेरीज आहेत. त्यातल्या मेजर थेरीजचा जर आपण अभ्यास केला तर राजपूतांच्या बाबतीत राजपूत हे साधारणतः क्षत्रिय वर्णांमध्ये गणले जातात.
सो आपण ज्यावेळी थोडंसं एन्शंटच्या पिरियडमध्ये घुसतो, पुन्हा एकदा एन्शंट मध्ये जातो आणि एन्शंटच्या नंतर वेगवेगळे जे इन्व्हेडर्स आणि आपण मागल्या आठवड्यात जे पाहिलेलं होतं, इन्व्हेडर्स आणि एक्सट्रुडर्स, या दोन्हींचा जर विचार केला, इन्व्हेडर्स म्हणजे आक्रमण करणारे, आक्रमण करते, या आक्रमणकर्त्यांच्या नंतर ते ज्यावेळी इथं सेटल झाले, जे आपण मागल्या आठवड्यात ब्रिटिशांच्या कंपॅरिझन मध्ये पाहिलेलं होतं. सो इन्व्हेडर्सचा विचार करताना सुरुवातीच्या काळात आलेले शकाज, कुशानाज, ओके, ही पर्थियन्स, सिंथियन्स, हे ग्रीक ओरिजिनचे असणाऱ्या ट्राईब्स, आणि त्यांच्यानंतर आलेले हुनाज वगैरे, यानंतरचे आलेले अरब्स वगैरे, या सगळ्या लोकांचा इन्व्हेडर्सचा विचार करताना रजपूत ओरिजिनचा किंवा रजपूत या क्लानचा, या डायनास्टीचा एक थोडीशी आपल्याला ओरिजिन कळतं. ओके, म्हणजे ते रजपूत कसे तयार झाले. आता ज्या पद्धतीने आपण हरप्पनचा आणि आर्यन्सचा विचार करतो, ज्या पद्धतीने आपण हरप्पनचा आणि आर्यन्सचा विचार करतो आणि त्यांच्या ओरिजिनचा विचार करतो, तसाच थोडासा रजपुतांचा विचार करू. जर तुम्ही एक फिजिकल स्ट्रक्चर पाहिलंय, ही गोष्ट आपण मागल्या आठवड्यात जर पाहिलेलीच आहे, जर तुम्ही राजस्थान, मारवाड या भागात असणाऱ्या लोकांची जर फिजिकल स्ट्रक्चर पाहिलं, तर फिजिकल स्ट्रक्चर हे थोडंसं साऊथ इंडियातल्या रेसच्या, म्हणजे साऊथ इंडियामध्ये राहणाऱ्या इतर व्यक्तींच्या तुलनेत त्यांचं फिजिकल स्ट्रक्चर थोडंसं वेगळं दिसतं तुम्हाला. त्यांची हाईट असेल, त्यांच्या चेहऱ्याची ठेवण असेल. सो या गोष्टींचा विचार करता हिस्टॉरिकल ओरिजिन काय म्हटलं जातं, की एन्शियंट इंडिया किंवा एन्शियंटच्या पिरियडमध्ये जे कोणी इन्व्हेडर्स आले, शकाज, कुशनाज, सिंथियन्स, पर्थियन्स आले, ती लोक इथं आल्यानंतर त्यांचं असिम्युलेशन विथ इथल्या इंडियन पॉप्युलेशन बरोबर झालं. असिम्युलेशन हा शब्द मी पुन्हा एकदा वापरतोय, बऱ्याच वेळा आपण याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, असिम्युलेशन म्हणजे काय. सो ती लोक इथं भारतात आल्यानंतर ती इथं आली, वसली, त्यांनी राज्य वसवलं, राज्य वसवले म्हणून ते राज्यकर्ते झाले, आणि राज्यकर्ते झाले म्हणून मग त्यांना एका भारतीय परंपरेतल्या वर्णा सिस्टीम मध्ये बसवण्यात आलं. मग या वर्णा सिस्टीम मध्ये ते राज्यकर्ते आहेत म्हणून ऑब्वियस दे वेर बिकम ऍज अ क्षत्रिय. ओके, मग हा एक रजपूत ओरिजिनचा एक थोडासा काय म्हणतात हे आहे, सोर्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आहे, बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की बेसिकली रजपूत वेअर ऑफ इंडियन ओरिजिन, म्हणजे जे आर्यन्स किंवा त्याच्या पूर्वीपासून इथं राहिलेली लोक आहेत त्यांच्याशी निगडीत असणारी रजपूत क्लान आहे. पण या इन्व्हेडर्सच्या माध्यमातून त्यांच्यात जे झालेले इंटर रेसियल मॅरेज, इंटर रेसियल म्हणजे वेगवेगळ्या वांशिक दृष्टीनं त्यांच्यामध्ये झालेल्या मॅरेजेस आणि त्याच्यातून तयार झालेली जनरेशन्स, या माध्यमातून सुद्धा रजपूतांचं ओरिजिन आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. जर मायथॉलॉजीच्या दृष्टीनं बघितलात किंवा रजपूत प्राईडच्या दृष्टीनं बघितलात, तर ते स्वतःला एक सूर्यवंशी आणि चंद्रवंशी म्हणतात. आता हे सूर्यवंशी आणि चंद्रवंशी याचं ओरिजिन आहे ऍक्च्युली रामायण आणि महाभारतातनं. रामांचा जो वंश होता, त्या रामाच्या वंशाला ते सूर्यवंशी स्वतःला म्हणवले जातात, आणि जे कृष्णाच्या वंशातनं आले ते स्वतःला चंद्रवंशी म्हणतात. म्हणजे याला मायथॉलॉजिकल ओरिजिन ही देता येतं. पण यातल्या सगळ्या गोष्टींचा विचार करता पर्टिक्युलरली हिस्टोरियन्स जे मानतात किंवा ओव्हरऑल हिस्टॉरिकल जे इव्हिडन्सेस आहेत त्याचा बेसचा जर विचार केला तर त्याचं एक इंटर रेसियल मिक्सिंग ऑफ पॉप्युलेशन आहे. ओके, इंटर रेसियल मिक्सिंग ऑफ पॉप्युलेशन याचा अर्थ काय की इन्व्हेडर्स त्यांच्याकडून आलेल्या रेसेस, म्हणजे ग्रीक असतील, रोमन्स असतील, कुशांत असतील, ओके, इंडो ग्रीक्स असतील. हे इंडो ग्रीक्स म्हणजे काय, ग्रीक्स आणि इंडियन्स यांच्या याच्यातून तयार झालेली रेस, आणि त्या पद्धतीनं ते समोर आलेले आहेत. आता या व्यतिरिक्तही अदर थिअरीज आहेत, ज्या काही थोड्याशा त्यांच्या प्राईडशी निगडीत आहेत, ज्या थोड्या काही आहेत त्या मायथॉलॉजीशी निगडीत आहेत, आणि बेसिकली रजपूतांना इथलं इंडियन ओरिजिनचे ओळखलं जातं. ओके, आता हे रजपूतांचं पर्टिक्युलरली त्यांच्यावरती लक्ष देण्याचं कारण काय, कोणी काही बोलतंय का? पर्टिक्युलरली रजपूतांच्या ओरिजिनशी किंवा रजपूत क्लान वरती कॉन्सन्ट्रेट करण्याचं कारण काय? जर तुम्ही मिडविल इंडियाचा हिस्ट्री जर पाहिली तर ओव्हरऑल जे याच्यानंतर आलेले मुस्लिम किंवा इस्लामिक इन्व्हेडर्स होते, त्या इस्लामिक इन्व्हेडर्सना फर्स्ट डिफेन्स ऑफ लाईन, म्हणजे इंडियन सबकंटिनन्स मधली फर्स्ट डिफेन्स ऑफ लाईन ऑफ डिफेन्स हे शक्यतो रजपूत असताना दिसतात. म्हणजे
जनरली जसं हिस्टॉरिकली आपल्याला दिसतात की खैबर खिंडीतनं इथं इन्व्हेडर्स येत राहिले, हिंदुकुश पर्वतातून इथे इन्व्हेडर्स येत राहिले. इन्व्हेडर्स येण्याची कारण ऍक्च्युली एन्शियंट इंडियामध्ये वेगळी होती, मिडवेल इंडियामध्ये वेगळी होती. ओके, काही इन्व्हेडर्सनी इथं आल्यानंतर पर्टिक्युलरली त्यांचा कॉन्सन्ट्रेटेड एरिया म्हणजे कुठला होता की फर्टाईल लँड कब्जात घेणे आणि त्याच्यावरती स्वतःचे टेरिटोरियल सुझर्निटी किंवा एक सोव्हरेनिटी त्याच्यावरती एस्टॅब्लिश करणे, म्हणजे स्वतःचं तिथं राज्य एस्टॅब्लिश करणे. मग यातल्या फर्टाईल लँड म्हणला तर पंजाब आहे, सिंध आहे, ह्या मेजरली इम्पॉर्टंट एरियाज होते. म्हणजे आता सिंधू ज्या नद्या आहेत, सिंधू आणि तिच्या बरोबरच्या 4 तिच्या ट्रिब्युटरीज म्हणजे उपनद्या, या सगळ्या नद्यांच्या प्रदेशातला जो सुपीक प्रदेश आहे याच्यावरती थोडस सुरुवातीच्या काळामध्ये कॉन्सन्ट्रेशन असलेलं दिसतं. त्याच्याबरोबर अरब इन्व्हेजन्स जे झाले, अरब इन्व्हेजन्स म्हणजे गझनी आणि घोरींच्या काळात गझनीनं आणि घोरीनं जे केलेले इन्व्हेजन्स आहेत, गझनीनं 17 इन्व्हेजन्स केले, घोरीनं त्याच्यानंतर 2-3 इन्व्हेजन केले आणि त्याच्यानंतर दिल्ली सल्तनत एस्टॅब्लिश झाले. हे ऍक्च्युली पर्टिक्युलरली इंडियन सबकंटिनेंट मध्ये असणाऱ्या वेल्थच्या थोड्याशा ग्रीडनं किंवा लालचनं आलेले इन्व्हेजन्स होते. ते इन्व्हेजन्स थोडेसे म्हणजे ऍक्च्युली वेल्थची गरज आणि ऍक्च्युली टेरिटोरियल एक्सपान्शन साठी असणाऱ्या एकूण संपत्तीच्या गरजेच्या पोटी ऍक्च्युली या अरबांनी असेल किंवा तुर्कांनी इंडियन सबकंटिनेंट वरती आक्रमण केलेलं दिसतं. ज्यावेळी यांनी आक्रमण केलं त्यावेळी त्यांना पहिल्यांदा डिफेन्स कोणाचा किंवा पहिल्यांदा विरोध कोणाचा झाला, इंडियन सबकंटिनेंटचे सबकंटिनेंट कडून डिफेन्स कोणाचा होता तर हा राजपुतांचा होता. सो इथनं पुढची जी हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये राजपुतांचं थोडंसं ओरिजिन जास्त दिसतं. म्हणून मी मागल्या आठवड्यात तुम्हाला बोलता बोलता म्हटलं होतं की शिवाजी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला आणि त्या राज्याभिषेकासाठी क्षत्रिय ओरिजिन स्वतःच सिद्ध करण्याची वेळ त्यांच्यावर आणण्यात आली, त्यावेळी त्यांना गांगाभटांनी त्यांच्या एकूण डायनास्टीचा किंवा त्यांच्या एकूण घराण्याचा संबंध राजपुतांशी जोडलेला होता. का राजपुतांशी जोडलेला होता? कारण राजपूत वेअर क्षत्रियाज हे वेल एस्टॅब्लिश्ड फॅक्ट होती. म्हणजे ब्राह्मणिझमच्या दृष्टीनं राजपुतांना क्षत्रिय स्टेटस देण्यात आलेलं होतं. सो शिवाजी महाराजांनी किंवा गांगाभटांनी राज्याभिषेक करून घेताना आणि त्याला एक ऑथेंटिकेशन देताना क्षत्रिय क्लानचं किंवा आम्ही एक क्षत्रिय वर्णाचे आहोत हे सांगण्यासाठी ऍक्च्युली त्याचा आधार घेतला असण्याची शक्यता आहे. सो जर तुम्ही हिस्ट्रीमध्ये पाहिलात तर वॉज इट नेसेसरी की तुम्ही क्षत्रिय कुळातलंच असलं पाहिजे राज्य करताना? तर तसं काही दिसत नाहीये. मी तुम्हाला दुसऱ्या लेक्चर नंतर तुम्हाला 3 यज्ञांचं माहिती काढण्यास तुम्हाला हे केलं होतं, ग्रहपाठ दिलेला होता किंवा होमवर्क दिलेला होता. ओके, वाजपेय, अश्वमेधा या गोष्टींचा अर्थ काय आहे, या यज्ञांचा अर्थ काय आहे हे तुम्हाला दिलेलं होतं. सो ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्ही एखादी स्टेट एस्टॅब्लिश करता, त्या स्टेटला एस्टॅब्लिश केल्यानंतर ऑथेंटिकेशन देण्याचं काम एका कुठल्या तरी पर्टिक्युलरली संस्थेकडून, इन्स्टिट्यूशन कडून केलं जातं. ती इन्स्टिट्यूशन मोस्ट ऑफ दी थोड्या हिस्ट्रीमध्ये ही रिलिजियस इन्स्टिट्यूशन होती. सो या रिलिजियस इन्स्टिट्यूशनमुळे वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या रिलिजनना पॅट्रोनेज दिलेला दिसतो आणि त्यातूनच त्या पॅट्रोनेजच्या बदल्यांमध्ये स्वतःच्या एकूण राज्याला एक ऑथेंटिकेशन घेण्याचा प्रयत्न केला जातो. सेम सिस्टीम ही दिल्ली सल्तनत मध्ये आणि मुघल सल्तनत मध्ये दिसते. ह्या गोष्टी मी तुम्हाला थोड्याशा त्रोटक सांगत जातोय आणि जसं जसं आपण मुघल सल्तनत पर्यंत पोहोचू तसं तसं तुम्हाला हे रेफरन्स मध्ये लागतील. सो हे फक्त डेलिबरेटली लक्षात ठेवा की या गोष्टींचं महत्व आहे. ओके, लेट्स गो अहेड. सो राजपुतांचा विचार केल्यानंतर ज्यावेळी सुरुवात आपली होते की दिल्ली सल्तनतच्या सुरुवातीच्या काळांमध्ये मुळात इस्लामिझमचं एस्टॅब्लिशमेंट 8व्या शतकामध्ये अरब कंट्रीमध्ये किंवा सेंट्रल एशियामध्ये झालं. सेंट्रल एशियामध्ये होताना मक्का आणि मदिना ही 2 धार्मिक स्थळ महत्वाची म्हणून समोर आली. प्रेषित मोहम्मदांनी तिथं धर्माचं एस्टॅब्लिशमेंट केल्यानंतर त्यांनाही ते एक नवा धर्म रुजवताना त्यांना तो नवा धर्म
तयार करताना बऱ्याच अडचणी आल्या. म्हणजे मुळात प्रेषित मोहम्मद जे होते ते तिथल्या अरब कंट्री मधल्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या ट्राईब मधले एका ट्राईब चे एक सदस्य होते. त्या सदस्यांनी स्वतःचं एक अस्तित्व तयार करताना इतर सगळ्या ट्राईब्सना एकत्र आणताना या एकत्र आणण्यांमधून या इस्लामिक रिलिजनचा थोडासा जन्म झालेला दिसतो. मुळात या ट्राईब्स म्हणजे काय, मुळात ही एक प्राचीन संस्कृती आहे. प्रत्येक ट्राईबचे एक वेगवेगळा प्राईड असतो, वेगवेगळे सिम्बॉल ऑफ वर्शिप असतात. सिम्बॉल ऑफ वर्शिप म्हणजे वेगवेगळी चिन्ह असतात की ज्याला ते पूजतात. ओके, त्या माध्यमातून जर तुम्ही या सगळ्या ट्राईब्सचा विचार केला तर ह्या अरब कंट्रीजमध्ये या ट्राईब्सनी वेगवेगळ्या गोष्टी स्वतःच्या सिम्बॉल ऑफ वर्शिप म्हणून ठेवलेल्या होत्या आणि त्या पद्धतीने त्यांची जीवनशैली किंवा संस्कृती होती. आता ही संस्कृती बरोबर सगळ्यात महत्वाचं त्यांच्यामध्ये हे काय होतं, जगण्याचा आधार काय होता, तर एक होतं पशुपालन आणि दुसरा होता ट्रेड. या ट्रेड मधनं अरब हे ऍक्च्युअली कनेक्टिंग पॉइंट बिटवीन एशिया आणि युरोप झालेले होते. म्हणजे त्यांचं जर तुम्ही जॉग्राफिकल लोकेशन जर पाहिलं अरब कंट्रीजचं, तर अरब कंट्रीज ह्या युरोप आणि एशियाच्या मिडल याला दिसतात, म्हणून त्यांना मिडल एशिया म्हणतात. ओके, या मिडल एशियामध्ये या इस्लामिझमचा धर्म झाला. आता या वाळवंटासारख्या प्रदेशामध्ये या एका मोठ्या धर्माचा जन्म झाला की जो धर्म जगातला पॉप्युलेशनच्या दृष्टीने सेकंड धर्म आहे. म्हणजे पहिला ख्रिस्त्यानिटी येतो, त्याच्यानंतर येतो मुस्लिम धर्म. तर ह्या धर्माचा प्रसार किंवा ओरिजिन जर बघायचं म्हटलं तर हे मोहम्मद प्रेषितांच्या पासून होतं. प्रेषितांनी या सगळ्या ट्राईब्सना एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न केला मोहम्मद प्रेषितांनी. ओके, आणि हे छत्राखाली आणताना त्यांना तेवढा विरोधही झाला. त्यातून ते शेवटी सक्सीड झाले की इस्लामिझम ह्या म्हणजे या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी एक काहीतरी आयडिओलॉजी, व्हॅल्यू सिस्टीम पाहिजे होती. ही व्हॅल्यू सिस्टीम त्यांनी इस्लामिझमच्या बेसवरती तयार केली. हे थोडंसं लक्षात राहू द्या. ओके, आणि या व्हॅल्यू सिस्टीमच्या मधूनच मग त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या हे तयार झाल्या, त्याच्यामध्ये तयार झालेल्या सेक्ट तयार झाल्या. मोहम्मद प्रेषितांनी हा धर्म एस्टॅब्लिश केल्यानंतर त्यांच्या मागे त्यांचे जे असणारे शिष्य असतील आणि त्यातून तयार झालेली प्रेषितांनी तयार केलेल्या रिलिजियस सिस्टीम मधनं आलेली खलिफत सिस्टीम जी असेल, या खलिफत सिस्टीम मधनं पुढे या एकूण इस्लामिझमचा आणि ओव्हरऑल या इतर जॉग्राफीचा इथला एकूण इतिहास बदललेला दिसतो. ओके, सो थोडस आपण जाता जाता त्याच्या आधी इस्लामिझम बघूया. ओके, मुळात भारतामध्ये इस्लामचा जर तुम्ही प्रसार बघितला तर तो मोहम्मद कासिम ह्या एका सरदारानं भारतामध्ये सिंध प्रांतामध्ये थोडस एक छोटं राज्य एस्टॅब्लिश करून इस्लामिक स्टेट थोडस इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न केला होता. हे साधारणतः 711व्या याच्यात वर्षात झाले होतं. इसवी सनाचं 711वं वर्ष. याच्यामध्ये मोहम्मद कासिमनं इंडियन सबकंटिनेंट मध्ये एक स्टेट एस्टॅब्लिश केलं विच हॅज अ इस्लामिक ओरिजिन. हे लक्षात घ्या. ओके, इतर जे स्टेट होते ते मग काही हिंदू होते, काही थोडेसे अगदीच मायनर्स ह्याच्यामध्ये होते, ते बुद्धिझम, जैनिझम होते. ब्राह्मणिझम मधल्या मग भागवतिझम मध्ये वेगवेगळ्या सिस्टीम होत्या. म्हणजे शैविझम काही होते, काही वैष्णविझमच्या बेसवरती राज्य चालवते ते. सदर्न सबकंटिनेंट मध्ये जर बघितलं तर मोस्ट ऑफ दी राज्य ही या 3 याच्यामध्ये डिवाइड झालेले दिसतात. एक तर शैविझम, दुसरं वैष्णविझम आणि तिसरं बुद्धिझम, याच्यामध्ये थोडीशी डिवाइड झालेली दिसतात. मग वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळ्या धर्मांना पॅट्रोनाइज करून स्वतःही वेगवेगळे धर्म अंगीकारले होते आणि त्यानुसार त्या राजांनी हे केलं होतं. पण मोहम्मद कासिमनं इथं इंडियन सबकंटिनेंट मध्ये तेही सिंध प्रांताच्या एरियामध्ये स्वतःचं पहिल्यांदा इस्लामिक स्टेट एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला आणि ही वॉज सक्सिडेड इन इट. ओके, सो आता थोडस इस्लामिझमचा जर विचार केला तर इस्लामिझम मध्ये आपल्याला एक 2-4 गोष्टी बेसिक आपल्याला माहिती असतात. त्यातल्या कुठल्या आहेत की इस्लामिझम मध्ये 5 महत्वाची तत्व आहेत. ओके, इस्लामिझमचा मूळ ग्रंथ जो आहे तो कुराण आहे. त्या कुराणमध्ये एकूण इस्लामिक धर्माची तत्व सांगितलेली आहेत. त्याच्याबरोबर त्याला वेगवेगळ्या शिया आणि सुन्नी सारखे वेगवेगळे सेक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये बोहरा मुस्लिमांसारखा आणखी एक सेक्ट त्याच्या अंडर पण तयार होतात. हे शिया म्हणजे काय, हे सुन्नी म्हणजे काय, हे सेक्ट्स का तयार झाले, त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट का आहे, ह्या गोष्टी ऍक्च्युअली वर्ल्ड हिस्ट्रीचा पार्ट आहेत. युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या लोकांना याचा थोडासा अभ्यास करण्याची गरज आहे. बाकीच्या एमपीएससीच्या लोकांना त्याची फारशी गरज नाही. फक्त आपल्याला इस्लामिझमच्या बेसिक टिनट्स आपल्याला माहिती पाहिजे. ओके, सो थोडस आपण इस्लामिझमच्या शरियापासून जाऊया.
शरिया लॉ हा ऐकला असेल मे बी. आपण ज्यावेळी करंटचा अभ्यास करतो आणि एक्झिस्टिंग थोडेसे कॉन्फ्लिक्टचा विचार करतो, मग त्याच्यामध्ये इसिस असेल किंवा निगेटिव्ह तालिबान सारखे एलिमेंट्स असतील, फ्रॅक्शनल एलिमेंट की जे थोडेसे रॅडिकल आहेत, त्यांनी शरियाचे लॉ वेगवेगळ्या माध्यमातून लावलेले आहेत. ओके, सो शरिया बेसिकली काय आहे, एनसीआरटी मध्ये सांगितलेलं मी वाक्य तुम्हाला वाचून दाखवते, ते फक्त आहे असं शांतपणे ऐका. द शरिया इज अ लॉ गव्हर्निंग द मुस्लिम कम्युनिटी. ओके, इट इज बेस्ड ऑन कुरान अँड द हदीस. ओके, इट इज बेस्ड ऑन कुरान अँड हदीस. ओके, त्याच्यामध्ये ट्रॅडिशन ऑफ द प्रोफेट इन्क्लुडिंग अ रेकॉर्ड ऑफ हिज रिमेंबर्ड वर्ड अँड डीड्स. म्हणजे कसं होतं की बुद्धिझमच्या काळामध्ये जे तयार झालेले महायान आणि हिनयान पंथ होते, आणि महायान हिनयान पंथाच्या आधी विनयपिटिका, सुत्तपिटिका, अभिधम्म पिटिका अशी जी पुस्तकं होती, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला या सांगितलेल्या होत्या बुद्धिझमचे टिनट्स किंवा तत्व सांगितलेली होती. तशाच पद्धतीने शरियामध्ये सांगितलेत, आणि शरिया तयार करताना रेफरन्स काय आहे, पहिल्यांदा कुराण आहे, दुसरा आहे हदीस, आणि तिसरा आहे मोहम्मद प्रेषितांनी स्वतः सांगितलेल्या काही ज्या काही तत्व होती ती. या तिघांच्या बेसिसवरती शरिया तयार झालाय. विथ द एक्सपान्शन ऑफ इस्लामिक रूल आउटसाइड अरेबिया इन एरियाज वेअर कस्टम्स अँड ट्रॅडिशन वेअर डिफरंट. म्हणजे टेक एक्झाम्पल ऑफ इंडिया, इथं कस्टम्स आणि ट्रॅडिशन्स वेगळ्या होत्या. ओके, कियाज म्हणजे याच्यामध्ये आता थोडस सुफिझम येत जाते. कियाज अँड इजमाज म्हणजे तिथल्या कम्युनिटीचा, इजमा म्हणजे काय की तिथं राहणाऱ्या कम्युनिटीचं कन्सेन्सस घेऊन, किंवा तिथं राहणाऱ्या कम्युनिटी म्हणजे समजा तिथं इस्लामिझम जर रुजवायचं असेल तर तिथल्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला अंगीकाराव्या लागतील. जर तुम्ही काही ऑब्झर्वेशन केले तर महाराष्ट्रामध्ये मुस्लिम महिलांच्या पायामध्ये तुम्ही कुठंतरी ग्रामीण भागामध्ये जोडवी पाहू शकता. भलेही डोक्याला कपाळाला कुंकू नसेल तर ती जोडवी असतात. आता जोडवी हे कल्चर मुळातलं एक ब्राह्मणिस्टिक किंवा हिंदुइस्टिक कल्चर मधनं आलेला आहे. आता तो प्रकार कितपत आहे अस्तित्वात माहित नाही, पण मला आठवते की मी काही जणांच्या पायामध्ये जोडवीही बघितले. आता हे असिम्युलेशन झाले, ह्याला इजमा म्हणतात. म्हणजे तिथं राहण्यासाठी इसेन्शियल गोष्टी ज्या आहेत, तिथल्या लोकांच्या बरोबर फॅमिलियर होण्यासाठी ज्या इसेन्शियल गोष्टी आहेत त्या इनकल्केट करणं, यातून त्या शरिया लॉ मध्ये काही गोष्टींची ऍडिशन झाली. त्याच्याबरोबर कियाज म्हणजे काय, कियाज हा शब्द ज्ञान ह्या शब्दापासून येतोय बरं का. सुफिझमचा जर अभ्यास केला आपण, याच्यानंतर लगेच सुफिझम बघू, त्या सुफिझम मध्ये पण सांगितलं या कियाजचा अर्थ आहे रिझनिंग, ट्रू फॉल्स, बरोबर वाईट या गोष्टींचा एक अंदाज घेऊन त्याच्यामधनं एक रॅशनल थिंकिंग नुसार एक निर्णय क्षमता घेणं, याला रिझनिंग म्हणतात. ओके, या रिझनिंगचा विचार शरिया लॉ इतर ठिकाणी अरेबियाच्या बाहेर, आउटसाइड ऑफ अरेबिया धर्मप्रसार करताना यांचंही इन्क्लुजन शरिया लॉ मध्ये केलंच गेलं. ओके, ते म्हणतायत की या दोन्हीचं रेकॉग्नाइज ऍज अ टू अदर सोर्सेस ऑफ लेजिस्लेशन. द शरिया इव्हॉल्ड फ्रॉम द कुरान, हदीस, कियाज आणि इजमा या चार गोष्टींच्या पासून शरिया इव्हॉल्व झालेला आहे. ओके, सो इस्लामिझमचं एक ब्लँकेट नॉलेजच्या ऐवजी केतन काही बोलू इच्छितोयस का केतन? ओके, ठीक आहे. या इस्लामिझमच्या जे आपल्याला प्रपोज किंवा समोर दाखवलेलं जे नॉलेज आहे त्याच्याऐवजी तुम्ही थोडस बेसिक टिनट्स जर पाहिल्यात तर तुम्हाला या गोष्टींचा अंदाज येईल. ओके, इस्लामिझम मधल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत, एक तर आहे उलेमाज. ओके, उलेमाज किंवा जे आपण उलेमाज आणि मौलवीज, हे उलेमाज काय असतात की ज्यांनी शरियांचा अभ्यास केलेला आहे आणि शरियाचा अभ्यास केलेला आहे, आणि त्या शरियाचा अभ्यास करून त्याचा तुम्हाला इतर लोकांना त्याचा तुम्हाला प्रसार करण्यासाठी किंवा त्यांना लोकांना त्या माध्यमातून त्या इस्लामिझमचा वर्शिप करण्यासाठी ते मदत करतात, त्यांना उलेमाज म्हणतात. ओके, उलेमाज प्लुरल ऑफ अलिम, वन हू नोज, स्कॉलर्स ऑफ इस्लामिक स्टडीज, म्हणजे इस्लामिक जे काही तत्व सांगितलेले आहेत त्यांना उलेमाज म्हणतात. मी पर्टिक्युलरली मुद्दाम ह्या गोष्टी तुम्हाला वाचून दाखवतोय कारण या टर्म तुम्हाला डायरेक्टली विचारल्या जातात. सुफिझम मध्ये तुम्हाला वेगवेगळे ज्या हे आहेत चिस्तीज वगैरे आहेत त्या तुम्हाला विचारल्या जातात. ओके, सो आता इस्लामिझमच्या टिनट्स मधला आपण पहिला मुळात शरिया हा आला कुराणवरनं. कुराण म्हणजे काय, बायबल जसा ख्रिस्त्यानिटीचा बेसिक एक बुक आहे, त्या बेसिक बुक नुसार किंवा हिंदुइझम मध्ये ऋग्वेदा किंवा वेदिक जर हिंदुइझम पाहिलं किंवा ब्राह्मणिझम जर पाहिलं, वेदिक मध्ये
त्याच्यामध्ये ऋग्वेदांचं महत्व आहे, अथर्ववेदा सामवेदांचं महत्व आहे. आणि त्याच्यानंतर हिंदुइस्टिक कल्चरचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये पुराणास, ब्राह्मणकास, उपनिषदात यांचा हे आहे की दीज आर रेफरन्स बुक्स. त्याच्यामध्ये आपण स्मृतीज आणि श्रुतीज पाहिलेले आहेत. ओके, ही बुक्सच्या आधारावरती तुम्हाला एक थोडस एक वे ऑफ लाईफ किंवा व्हॅल्यू सिस्टीम अंडरस्टँडिंग करायला मदत मिळते. ओके, तसंच कुराण हे एक बुकलेट आहे. यामध्ये आपण म्हणू शकतो की हिंदुइझम मध्ये भगवद्गीता हे एक गायडिंग प्रिन्सिपल किंवा गायडिंग व्हॅल्यूचं बुक आपण म्हणू शकतो. पण हिंदुइझम मध्ये प्लुरॅलिटी ऑफ हे आहे. हिंदुइझम याचा ओरिजिनच जर पाहिला तर तो मुळात एक ग्रुप ऑफ कल्चर्सचा एक थोडस एक वे ऑफ लाईफ करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टानं एका वर्डिंग मध्ये निर्णय दिलाय की हिंदुइझम इज अ वे ऑफ लाईफ. याच्यामध्ये थोडस हिंदुइझमचा जर विचार केला तर थोडस इट कॅन बी थिंक ॲज अ वे ऑफ लाईफ, जगण्याची एक मार्ग म्हणून त्याला म्हणू शकतो, रादर दॅन अ रिलिजन. मग रिलिजनचा विचार करता रिलिजनच्या बेसिसवरती एक स्टीफ किंवा एक थोडीशी रिजिड असणारी जी व्हॅल्यू सिस्टीम असते ती व्हॅल्यू सिस्टीम हिंदुइझम मध्ये दिसत नाही. त्यामुळं ओव्हर दी पिरियड, हिस्टॉरिकल पिरियडच्या बेसवरती जर तुम्ही पाहिलात तर त्याच्यामध्ये मल्टिपल फॅक्शन्स, मल्टिपल सेक्ट्स तुम्हाला दिसतात. म्हणून मग तुम्ही भागवतिझम वेगळा अभ्यासता, म्हणून मग तुम्ही ऋग्वेदिक कल्चर वेगळं अभ्यासता. त्याच्यानंतर आफ्टर लॅटर वेदिक कल्चरमध्ये तुम्हाला वेगळे हे दिसतात. मग त्यातून तुम्हाला जैनिझम हा हिंदुइझमचा पार्ट वाटायला लागतो, कारण थोडेसे टिनट्स ते तुम्हाला फॅमिलियर वाटतात. मग त्याच्यामध्ये निरंकारी सारखे वेगवेगळे सेक्ट्स तुम्हाला असलेले दिसतात. सेक्ट हा पंथ असतो. पंथ म्हणजे काय असतो की त्याच्यामधल्या गोष्टी सेक्टच्या बाबतीत जर तुम्ही विचार करायला गेला तर पंथ म्हणजे काय की पंथांमध्ये व्हॅल्यू सिस्टीम ही एक बेस्ट व्हॅल्यू सिस्टीम असते की जी एक्झिस्टिंग व्हॅल्यू सिस्टीम पासून थोडीशी डिफरंट केलेली असते. या व्हॅल्यू सिस्टीमला कुणीतरी एक लीडर असतो आणि तो लीडर तुम्हाला एक इन्स्टिट्यूशनलाइज किंवा एक थोडस फ्रेमवर्क देतो. त्या फ्रेमवर्कच्या माध्यमातून तुम्हाला त्या पंथांचे वेगवेगळे व्हॅल्यू सिस्टीम किंवा टिनट्स किंवा जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते तुम्हाला दिले जातात. पंथामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा की पंथ तेव्हाच बनतो की जेव्हा त्याला एक सिस्टीम तयार होते, वे ऑफ वर्शिप तयार होतं. लक्षात घ्या. म्हणजे कसं, निरंकारी सिस्टीम मध्ये तुम्हाला काय म्हणतात की तुम्ही एकमेकांच्या सत्संग करा. सत्संग इज अ वे ऑफ वर्शिप त्यांच्या सेक्टसाठी. सो दिस इज मल्टिपल फॉर्म्स ऑफ, देर आर मल्टिपल फॉर्म्स ऑफ सेक्ट्स. म्हणजे शैविझम मध्ये तुम्ही शिवाला पूजा आणि शिवाच्या पर्टिक्युलरली तुम्हाला त्या पद्धतीनं तुमचे व्हॅल्यू सिस्टीम तयार केली जाईल. ओके, वैष्णविझम मध्ये विष्णूला पूजा आणि त्या पद्धतीनं मग विष्णूचे 10 अवतार मानले जातील आणि त्यानुसार त्या 10 अवतारांना हे केलं जाईल. शैविझम मध्ये तुम्हाला एक गॉड पूजायला सांगितलं जाईल. वैष्णविझम मध्ये तुम्हाला 10 वेगवेगळे इन्कार्नेशन म्हणजे त्यांचे वेगवेगळे अवतार मिळतात. मग त्या अवतारांना पूजायला तुम्हाला हे मिळेल. मग या सेक्ट्स नुसार ते वेगवेगळे असतात. ओके, तर इस्लामिझम मध्ये शियाज आणि सुन्नीज हे नंतर आलेले सेक्ट्स आहेत. ओके, इस्लामिझम मध्ये 5 गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणजे कसं की तुम्हाला अष्टांगिका मार्ग म्हणून जे सांगितलेलं होतं बुद्धिझम मध्ये. अष्टांगिका मार्ग म्हणजे काय की तुम्हाला जर साल्वेशन किंवा मोक्ष प्राप्त करायचं, निर्वाणा जर प्राप्त करायचा असेल तर निर्वाणा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला 8 मार्ग तुम्हाला अचीव्ह करायचे आहेत. 8 मार्गाच्या थ्रू तुम्हाला अचीव्ह करता येतात. ते 8 मार्ग म्हणजे तुम्हाला वे टू द निर्वाणा आहेत. तसंच याच्यामध्ये जर बघितलं वर्शिपिंगचे इस्लामिझम मध्ये 5 हे आहेत. पहिलं काय आहे की शहादा. आता पहिल्यांदा मी त्यांची अरेबिक नावं सांगतो आणि त्याच्यानंतर आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघू. 5 कुठले कुठले आहेत? शहादा, नमाज, सॉन, जकात आणि हज. यातली बऱ्यापैकी तुम्हाला ही कानावरनं गेलेली असतात किंवा तुम्ही हा वे ऑफ लाईफ आजूबाजूला आपण पाहतो. ओके, कधी आपण त्याच्यामध्ये जास्त लक्ष देत नाही. पण ते 5 कुठले कुठले पिलर्स ऑफ फेथ म्हणजे इस्लामिझमच्या फेथचे पिलर्स कुठले कुठले आहेत पुन्हा एकदा सांगतो. शहादा म्हणजे काय, जे प्रेषित मोहम्मद आहेत ते अल्टिमेट गॉड आहे. ओके, आपण त्यांना पूजतो असं इस्लामिझम मध्ये मानलं जातं. ओके, प्रेषितांच्या वरती कुठला तरी गॉड आहे आणि ते मेसेंजर आहे. त्यांना मेसेंजर जरी म्हटलं जात असलं, प्रेषित म्हणजे मेसेंजर, ही वॉज अ मेसेंजर ऑफ गॉड. ओके, पण प्रेषितांनाच अल्टिमेटली इस्लामिझम मध्ये हे केलं जातं, पूजलं जातं किंवा त्यांची भक्ती केली जाते थोडक्यात. ओके, सो त्यांना शहादा म्हटलं जातं. ओके, मुहम्मद इज हिज दॅट देअर इज अ वन गॉड, अल्लाह.
ओके. अँड प्रोफेट मुहम्मद इज हिज मेसेंजर. याला शहादा म्हणलं जातं. तिथं फक्त एकच देव आहे, तो अल्लाह आहे, आणि अल्लाचा मेसेंजर फक्त एकच आहे, प्रेषित मुहम्मद. ओके. आणि ऑफरिंग पेअर नमाजमध्ये काय आहे की 5 टाइम्स तुम्ही नमाज अदा करायची, देवाप्रती तुम्ही तुमची जी काही बॉन्डिंग आहे ती तुम्ही एक्सप्रेस करणं, हे नमाजच्या माध्यमातून करायचं. आणि त्याच्यानंतर जकात जे असतं, जकात म्हणजे काय की तुम्ही दान धर्म करायचे. ओके. त्याच्यानंतर काय आहे की सॉन म्हणजे काय की रमजानच्या महिन्याच्या ड्युरिंग तुम्ही, सॉन म्हणजे SAWN असा तो शब्द आहे. ओके. सॉन. तर सॉन म्हणजे तुम्ही रमजानच्या महिन्यामध्ये 1 महिना उपवास ठेवायचा, निर्जळी उपवास जो केला जातो, जे आपण पाहतो. आणि त्याच्यानंतर असतं हजची यात्रा. आयुष्याच्या तुम्ही शेवटी कुठेतरी हजची यात्रा करणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये तुम्ही एकदा तरी हजला येऊन जाणं गरजेचं आहे. ओके. कारण ते प्रेषित मुहम्मदांचं ठिकाण किंवा त्यांच्या कर्तृत्वाचं ठिकाण समजलं जातं. मग तिथं तुम्ही जाऊन नतमस्तक होणं अपेक्षित आहे. सो हे इस्लामिझमचे 5 बेसिक पिलर्स आहेत. या बेसवरती तुम्ही तुमचं ओव्हरऑल इस्लामिक तुमची जी काही वर्शिपिंग सिस्टीम आहे किंवा तुमचे इस्लामिक जो प्रिन्सिपल्स आहेत ते तुम्ही एक्सप्रेस करू शकता. ओके. याच्यानंतर मग येतं की थोडंसं सुफिझम. आता ह्या सुफिझम मध्ये काय आहे, सूफ म्हणजे ऍक्च्युली त्याला अरेबिक पर्शियन भाषेमध्ये लोकर जे आहे, उल, त्या लोकरीला ऍक्च्युली सूफ म्हणलं जातं. आता लोकरीसारखा मऊ असणारा असा धर्म म्हणजे सुफिझम. समाज, मराठीतला समाज थोडक्यात जर म्हणायला गेलं तर. आता याच्या पद्धतीनं या सुफिझमचा ऍक्च्युली जे रिलेशन आहे, हे सुफिझमचं जे एक्सपान्शन पण आहे, हे साधारण तुम्हाला इंडियन सबकंटिनेंट मध्ये जास्त झालेलं दिसतं. पण याचं जर ओरिजिन जर बघितलं तर इराण आणि अफगाणिस्तानमध्ये झालेलं दिसतं. ह्या ईच आणि एव्हरी फॅक्ट तुमच्या डोक्यात एक लाईन ऑफ याच्यामध्ये स्ट्रिंग ऑफ फॅक्ट्सच्या स्वरूपात लक्षात राहावा. सुफिझमचा जो ओरिजिन आहे तो अफगाणिस्तान आणि इराणमध्ये झालेला होता. मेजर प्रसार जो झालेला आहे तो इंडियन सबकंटिनेंट मध्ये झालेला दिसतो. आता हे सुफिझम मध्ये काय आहे, सुफिझम मध्ये तुम्ही ज्ञान प्राप्त करायला आणि देवाशी डायरेक्ट नाळ जोडण्याचा प्रयत्न करण्याला जास्त इम्पॉर्टंट दिलेला दिसतो. काय सांगतो पुन्हा एकदा लक्षात घ्या. सुफिझम मध्ये ज्ञान प्राप्त करायला आणि देवाशी डायरेक्ट तुमचा कॉन्टॅक्ट होण्याला तिथं इम्पॉर्टन्स दिलेला दिसतो. जर तुम्ही जोधा अकबर जर मूवी पाहिलेला असेल, ऋतिक रोशनचा, आशुतोष गोवारीकरांचा, त्याच्यामध्ये जो अकबर राजा आहे तो ख्वाजा मेरे ख्वाजा जे गाणं आहे तो अजमेरला जातो आणि अजमेरच्या ठिकाणी तिथं एक तल्लीन होऊन स्वतः डान्स करतो. हा जो नाच करतो, हा जो प्रकार आहे ना, हे सुफिझम मध्ये आहे. तिथं तुमचं देवाशी डायरेक्ट कनेक्शन करायचं. म्हणजे डायरेक्ट कनेक्शन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, एक तुमचा गुरु असतो. गुरु आणि शिष्य परंपरा ही सुफिझमची व्हॅल्यू सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये मग खनकाज आणि सिलसिलाज येतात. खनकाज म्हणजे काय की जिथं तुमचा गुरु राहतो आणि ज्याच्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचं ज्ञान अचीव्ह करता. आणि सिलसिलाज म्हणजे त्या डायनेस्टीज, मग वेगवेगळे गुरु आणि त्यांच्या पद्धतीनं चालणाऱ्या वेगवेगळे सिलसिलाज, म्हणजे त्यांच्या नावानं चालणारे वेगवेगळे सिलसिलाज, 14 सिलसिलाज आहेत. ओके. या 14 सिलसिलाज इंडियन सबकंटिनेंट, अफगाणिस्तान, इराण ह्या भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे हे आहेत, कार्यस्थळ आहेत आणि तिथून मग त्यांचा प्रचार केला जाण्याचे आणि आता सुद्धा अस्तित्वात त्या असलेल्या तुम्हाला दिसतात. ओके. अजमेर असेल, दिल्ली असेल, इतर ठिकाणी असेल, या वेगवेगळ्या 14 तुम्हाला सिलसिलाज दिसतील. ओके. त्याच्यामध्ये जो मास्टर आहे त्याला पीर म्हणलं जातं. ओके. आणि जो शिष्य आहे तो त्याचा डिसिपल असतो. पीर किंवा मुर्शिद हा तुम्हाला वे ऑफ लाईफ किंवा मेडिटेशनच्या माध्यमातून देवाशी किंवा अल्लाशी डायरेक्ट कनेक्शन कसं साधायचं हे तुम्हाला शिकवलं जातं. ओके. आता हे नेम ऑफ दी सिलसिलाज कशावरनं पडले जातात, हे नेम ऑफ दी सिलसिलाज म्हणजे जे काही मास्टर्स किंवा पीर किंवा मुर्शिद जे आहेत त्यांच्या नावावरनं पडले जातात. ओके. सो हे थोडंसं ओव्हरऑल मी तुम्हाला इस्लामिझम आणि त्याच्या बाबतीतले सेक्ट म्हणून जे सांगितलं जातं ते संदर्भात बोललो. आता मगाशी जाता जाता एक मी गोष्ट तुम्हाला सांगितली, ती गोष्ट होती खलिफाज. ओके. आता हे खलिफाज काय होते, खलिफांची सिस्टीम काय होती आणि खलिफत कधीपर्यंत चालली. आता तुम्हाला नव्यानं जर इसिस मध्ये जर बघितलं तर मेजर त्यांचं एम होतं. इसिसचा जर तुम्ही करंट अफेअर्स मध्ये अभ्यास केला तर तुम्हाला त्यांच्या प्रिन्सिपल मध्ये किंवा आयडिओलॉजी मध्ये खलिफतचं
एस्टॅब्लिशमेंट करणं हा एक त्यांच्या आयडिओलॉजीचा भाग होता, असं तुम्हाला तुम्ही कुठं जर वाचलं असण्याची शक्यता आहे. तर ही खलिपत सिस्टीम काय होती आणि या खलिपतचा सिग्निफिकन्स काय होता या गोष्टीचा थोडा आढावा घेऊया, म्हणजे तुम्हाला दिल्ली सल्तनत आणि मुघल सल्तनत समजायला सोपं जाईल. ओके. साधारणतः अरब कंट्रीमध्ये किंवा मिडल ईस्टमध्ये ज्यावेळी इस्लामिझमचा उदय झाला आणि त्या इस्लामिझमच्या बेसवरती वेगवेगळ्या ट्राईबना कॉन्कर करून किंवा वेगवेगळ्या ट्राईबना असिम्युलेट करून एक इस्लामिक स्टेट तयार करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यामध्ये तुर्किश वेअर सक्सेसफुल रुलर्स. ओके, तुर्किश वेअर सक्सेसफुल रुलर्स म्हणजे मी काय म्हटलं पुन्हा मराठीत सांगतो की ज्यावेळी इस्लामिझम किंवा इस्लामिक धर्माचा प्रचार करण्याचा आणि त्याच्या साह्यानं राज्य एस्टॅब्लिश करण्याचा विचार केला जातो, त्यावेळी तुर्किश वंशाच्या लोकांनी याच्यामध्ये जास्त सक्सेस किंवा यश अचीव केल्याचा, यश प्राप्त केल्याचा दिसतं. ओके, आणि याच तुर्किश इन्व्हेडर्स, तुर्किश रुलर्सनी किंवा तुर्किश साम्राज्याच्या राजांनी किंवा सुलतानांनी, पादशहांनी या इस्लामिझमचा प्रसार मिडल ईस्टच्या इतर भागामध्ये आणि त्याचबरोबर इंडियन सबकंटिनेंटमध्ये केलाय. त्यामुळे दिल्ली सल्तनतमध्ये मगाशी मी जो प्रश्न विचारलेला होता, पुन्हा एकदा त्याच्याकडे जाऊया. त्याच्यामध्ये दिल्ली सल्तनतचे जे सुरुवातीचे डायनेस्टीज दिसतात, ओके, स्लेव डायनेस्टी असेल, खिलजी डायनेस्टी असेल, तुगलक डायनेस्टी असेल, लोधी असेल, सय्यद असतील, हे सगळ्या डायनेस्टी त्या सुरुवातीच्या काळामध्ये तुर्किश असलेल्या दिसतात. त्यापैकी लोधी हे अफगाणी आहेत. ओके, लोधी अफगाणी आहेत, पुन्हा एकदा सांगतो. ओके, मग या गोष्टींचा, आणि सय्यद जे आहे ते शिया आहे, सय्यद डायनेस्टी जी आहे ती शिया डायनेस्टी आहे. मग या गोष्टीचा विचार करता मुघलांच्या काळातलं जे मुघलांचं थोडंसं ओरिजिन जर पाहिलं, हे मुघल प्राऊड ऑफ देअर एन्सेस्टर ओरिजिन, ते स्वतःला मंगोलियन वंशाचे म्हणायचे. त्यांची आई तिमुरियन वंशाची होती, तिमूर म्हणजे तुर्की वंशाची होती, आणि वडील जे होते ते मंगोलियन वंशाचे होते. सो मुघलांना मंगोल हे नाव ऍक्च्युली मुघल हे नाव हे मंगोलवरनं पडलेलं आहे. सो या डायनेस्टींचं सेग्रिगेशन करताना किंवा ह्या व्यवस्थित डायनेस्टींचं बायफर्केशन करताना ह्या डायनास्टिकल ओरिजिनचा जास्त महत्व तुम्हाला दिसतं. त्यात पण आता पुन्हा एकदा आपण तुर्की सिस्टीमकडे जाऊ. आता आपली दिल्ली सल्तनत हळूहळू सुरू होते. ओके, या दिल्ली सल्तनतचा सुरुवातीचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये आहे अल्लाउद्दीन खिलजी, ओके, सॉरी, मोहम्मद घोरी आणि गझनी. आता गझनी हे अफगाणिस्तानच्या पार्ट मधलं एक प्रोव्हिन्स होतं, आणि या प्रोव्हिन्स वरती रूल करणाऱ्या राजा मुहम्मदनं त्यानं ऍक्च्युली इंडियन सबकंटिनेंट मध्ये मल्टिपल इन्व्हेजन्स केले. हे मल्टिपल इन्व्हेजन्स करायचं कारण म्हणजे अफगाणिस्तानचा जर तुम्ही जॉग्राफिकल एरिया जर बघितला आणि मिडेवल काळातल्या थोड्याशा इकॉनॉमिक सिस्टीमचा जर विचार केला, तर मिडेवल काळामध्ये एन्शियंट युरोपियन कंट्रीज आणि एन्शियंट इंडियन सबकंटिनेंट किंवा एशियन कंट्रीज मधला व्यापार थोडासा थंडावलेला दिसतो. आता हा व्यापार थंडावला होता कशा कारणांमुळे, तर इंडियन सबकंटिनेंट मध्ये आफ्टर फॉल ऑफ सातवाहनाज आणि गुप्ताज मल्टिपल छोटी छोटी राज्य तयार झालेली होती. नॉर्थ सबकंटिनेंट मध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये जर बघितला तर वेगवेगळ्या सबकंटिनेंट्स तयार झालेल्या दिसतात, आणि वेगवेगळे राजे आणि त्यांचे सरदार तयार झालेले दिसतात. आणि सदर्न सबकंटिनेंट मध्ये जर बघितलं तर पंड्याचे राज, वाकाटकाज, राष्ट्रकुटाज, चालुक्याज यांसारखी छोटी छोटी राज्य तयार झालेली दिसतात. आता ही छोटी छोटी राज्य तयार होण्यामुळे काय होतं की कंटिन्युअस वॉर किंवा कंटिन्युअस बॅटल मध्ये ते अडकून जातात. म्हणजे टेरिटोरियल एक्सपान्शन करायचं असेल, स्वतःचं डिफेन्स करायचं असेल, व्हॅल्युएबल रिसोर्सेस अचीव्ह करायचे असतील, किंवा वेल्थी सिटीज किंवा संपत्तीनं परिपूर्ण असणाऱ्या सिटीज अचीव्ह करायचे असतील, तर ते मग इतर शहरांच्या वरती आक्रमण करणं, इतर टेरिटरीवरती आक्रमण करणं आणि ते कॅप्चर करायचा प्रयत्न केला जाणं, दॅट वॉज. आणि ह्या कंटिन्युअस वॉर अफेअर्समुळे, या कंटिन्युअस युद्धांच्यामुळं एक ट्रेड वरती थोडस हा एकूण व्यापार जो होता तो डिक्लाइनला लागलेला होता. आणि या डिक्लिनेशनमुळे झालं कसं की ओव्हरऑल इंडियन सबकंटिनेंट मध्ये प्रोडक्शन जर जे म्हणलं तर ते फक्त सबसिस्टन्सच्या पुरतच व्हायला लागलं. म्हणजे काय
काय, तुम्हाला जर वॉर करायचा असेल तर तुम्हाला वेल्थ जास्त तयार करायला पाहिजे, संपत्ती तुमचा खजिना वाढवायला पाहिजे. खजिना जर वाढवायचा असेल तर तुम्हाला लोकांच्याकडून टॅक्स ज्यादा घ्यायला पाहिजे, आणि टॅक्स जर घ्यायचा असेल तर मग तुम्हाला लोकांच्या वरती थोडेसं हे करावं लागेल, फोर्सफुली तुम्हाला त्याच्याकडून हे घ्यावं लागेल, टॅक्सेस घ्यावे लागतील. तर या सिस्टीममुळे व्हायला असं लागलं की लोक शहरांकडून खेड्याकडे शिफ्ट व्हायला लागली. ओके, ऍग्रिकल्चर वाढत निघालं, ऍग्रिकल्चर लँडचं उपभोग वाढत निघाला, पण ऍग्रिकल्चर करताना ओव्हर प्रोडक्शनच्या ऐवजी सबसिस्टन्स किंवा जगण्यापुरतं उत्पादन घेणं एवढंच थोडंसं प्रयत्न केले गेले. हे असं करण्याचं कारण होतं की टॅक्सचे रेट पण प्रचंड होते. म्हणजे तुमच्या एकूण प्रोड्यूस मधलं एकूण जे काही उत्पन्न आहे त्याच्यामधलं एकदम 60-65% म्हणजे 2/3 जे काही तुमचं उत्पादन आहे ते तुम्हाला राजाच्या दरबारी जमा करावं लागायला लागलं. मग हे जर जमा करायचं असेल तर मग जास्त पिकवाच कशाला, स्वतःला जगण्यापुरतं पिकवा आणि त्याच्यावरती कसं बसं जगत राहा. ही सिस्टीम थोडीशी वाढत निघालेली दिसते. आणि त्याच्याबरोबर ह्या मल्टिपल राजांमुळं, त्यांच्या वेल्थ खजिन्याच्या थोड्याशा विकनेसमुळं आर्ट आणि आर्किटेक्चर किंवा त्याच्यामध्ये जे हँडीक्राफ्ट तयार करणारे जे आर्टिसन्स होते, कारागीर होते, या कारागिरांच्या हाताला सुद्धा काम मिळणं झालं. मग हे कारागीर काय केले की मग ऍग्रिकल्चरकडे शिफ्ट व्हायला लागले. मग थोडंसं यातून तयार होणाऱ्या आर्टिफॅक्टचा थोडंसं प्रोडक्शन कमी झालं. आणि याच्या मागचं मेजर कारण काय होतं की युरोपियन कंट्रीजचा जर विचार केला तर तिथं असणाऱ्या राजांनी या काळांमध्ये इंडियन सबकंटिनेंट मधनं इम्पोर्ट होणाऱ्या किंवा एशियन सबकंटिनेंट, एशियामधनं ईस्ट एशियामधनं इम्पोर्ट होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टींच्या वरती निर्बंध लादले होते. हे निर्बंध लादायचं कारण काय होतं, तुम्ही एक म्हण ऐकली असेल की भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा. सोन्याचा धूर निघायचा याचा अर्थ काय होतं, किंवा याला सिंकिंग बाउल ऑफ गोल्ड असं म्हटलं जायचं. सिंकिंग बाउल ऑफ गोल्ड म्हणजे काय होतं की सगळ्या जगभरातलं जेवढं गोल्ड होतं ते भारतामध्ये यायचं. हे काय यायचं, कारण भारताबरोबरचा असणारा व्यापार, मग मसाल्यांचा असणारा व्यापार, वेगवेगळ्या आर्टिफॅक्टचा असणारा व्यापार, सगळ्यात महत्वाचा म्हणजे कापडाचा असणारा व्यापार, याच्यामुळं ऍक्च्युली हे ओव्हरऑल ट्रेड मधनं जे येणारं सोनं होतं ते सोनं किंवा चांदी याचं ड्रेन भारतामध्ये होतं. याच्या अपोजिट ब्रिटिशांच्या काळात झालं. भारतामधलं जे काही संपत्ती होती ती युरोपियन कंट्रीजमध्ये मेजरली ब्रिटिशांच्याकडे ड्रेन झाली, आणि या संपत्तीच्या आधारावर ब्रिटिशांना स्वतःचं एक महासत्तापद बरीच वर्ष भोगलेलं आहे. ओके, सुरुवातीच्या काळाचा पुन्हा एकदा मिडेव्हिल काळातला विचार करू. ओके, मिडेव्हिल काळाचा विचार करता या काळामध्ये असणारे ट्रेडच्या माध्यमातून युरोपियन कंट्रीज मधनं बऱ्याच प्रमाणात तलम कापडाचा किंवा पेपरचा, पेपर म्हणजे मिरीचा, याचा आणि मसाल्यांच्या इतर पदार्थांचा, आणि त्याच्याच बरोबर हँडीक्राफ्टचा म्हणजे वेगवेगळ्या कारागिरांनी तयार केलेले कलाकुसरीच्या वस्तू, या वस्तूंचा जास्त प्रमाणात ट्रेड युरोपियन कंट्रीज बरोबर चालत होता. सुरुवातीच्या काळामध्ये हा ट्रेड इंडियन ओरिजिनचे किंवा इंडियन सबकंटिनेंट मधले ट्रेडर्स करायचे. नंतर हा ट्रेड हळूहळू अरबांच्या ताब्यात गेला. अरबांच्या ताब्यात जायचं कारण काय, सुरुवातीच्या काळातला जर तुमचा त्यांचा स्प्रेड बघितला किंवा मिडल ईस्ट मधलं त्यांचं स्थान बघितलं तर दे वेअर मिडल इन बिटवीन युरोप आणि एशिया. मग त्यांचं ते जॉग्राफिकल स्थान होतं ते त्यांना हे ट्रेडर्स म्हणून समोर येण्याला जास्त सहाय्यभूत ठरलं. आणि याच्याचमुळे खरं तर अरब्स हे देवाणघेवाणीतला एक महत्वाचा दुवाही बनून गेलेले होते. मग यातून व्हायला असं लागलं की युरोपियन कंट्रीज मध्ये जे काही सोने असेल किंवा जे काही मौल्यवान धातू होते ते मौल्यवान धातू हे या तलम कापडाच्या बदल्यात, या वेगवेगळ्या आर्टिफॅक्टच्या बदल्यात, या वेगवेगळ्या मसाल्यांच्या पदार्थांच्या बदल्यात इंडियन सबकंटिनेंट मध्ये जायला लागलं. मग हळूहळू रोमानिया वगैरे किंवा तिथल्या रोमन एम्पायर्सनी तिथल्या एकूण या ट्रेडवरती निर्बंध आणायला चालू केले. हे निर्बंध आणल्यामुळं काय झालं की यांच्या बरोबरचा व्यापार थंडावला. हा व्यापार थंडावल्यामुळं ऍक्च्युली अरब कंट्रीजच्या इन्व्हेडर्सनी किंवा अरब कंट्रीजच्या ट्रेडर्सनी इंडियन सबकंटिनेंट्सकडे पुन्हा लक्ष वळवलं. कारण याच्यामध्ये त्यांना मेजरली काय, पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या पॉलिसीच्या दृष्टीने सांगायचं झालं तर तुम्हाला इथून जर ट्रेड करायचा असेल तर त्या ट्रेडसाठी तुम्हाला तुमचे काहीतरी तिथं स्वतःची एक एस्टॅब्लिश्ड पॉलिटिकल सिस्टीम असणं गरजेचं आहे की जी तुमच्या ट्रेडला सपोर्ट करेल. ओके, ती तुमच्या ट्रेडला सपोर्ट करेल. यातून मग अरब कंट्रीजचं किंवा अरब कंट्रीज मधल्या जे कोणी राजवाडे होते त्यांचं किंवा सुलतान्स जे होते त्यांचं लक्ष इंडियन सबकंटिनेंट मध्ये गेलं. ओके, मग हे
ट्रेड डिक्लाइन होण्यामुळं, या ट्रेडच्या डिक्लाइनिंगमुळं इंडियन सबकंटिनेंटमध्ये ऍक्च्युली छोट्या छोट्या राज्यांच्या मधले कॉन्फ्लिक्ट, त्याच्यामध्ये वेल्थसाठी असणारी भांडणं आणि त्याच्यामध्ये टेरिटोरियल एक्सपान्शनसाठी असणारी भांडणं, याच्यामुळे ऍक्च्युली प्रत्येक राज्य एकमेकाला वीक बनवत गेलं. ओके, त्यामध्ये पालाज होते, प्रतिहाराज होते, गुर्जराज होते, राजपूतच्या वेगवेगळ्या डायनास्टीज होते, ओके, भोजाज होते, राष्ट्रकूटा होते, सातवाहन होते. ही छोटी 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 राज्य होती. यांचं टेरिटोरियल एक्सपान्शन म्हणजे काय, की आत्ताच इमॅजिनेशन मध्ये म्हणला तर एक एक छोटे छोटे राज्य धरा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 3 राज्य होऊ शकतात, तर 3 छोटी छोटी राज्य असं धरा. बहामनी साम्राज्यानं जे नंतरच्या काळामध्ये स्टेट एस्टॅब्लिश केले, ते अगदीच म्हणजे 2-4 जिल्ह्यांचं एक राज्य असं होऊ शकतं. एवढी छोटी छोटी जिल्हे तयार झाले किंवा एवढे छोटे छोटे राज्य किंवा हे तयार झाले, डायनास्टीज तयार झाले. आणि याच्यामुळे एक स्ट्रॉंग आर्मी किंवा एक स्ट्रॉंग पॉलिटिकल सिस्टीम, एक स्ट्रॉंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम होती, जी एन्शियंट मध्ये दिसते किंवा गुप्ताज आणि हर्षाच्या रीन मध्ये, हर्षाच्या काळामध्ये दिसते. ती साधारणतः नॉर्थ इंडियामध्ये यानंतर दिसत नाही अप टू दिल्ली सल्तनत. त्यात पण दिल्ली सल्तनतच्या सुरुवातीचा काळ जर बघितला तर त्याच्यामध्ये खिलजी पर्यंत साधारणतः एक स्ट्रॉंग किंवा टेरिटोरियल मोठं एक्सपान्शन असणारं स्टेट दिसत नाही. त्यात पण अल्लाउद्दीन खिलजीच्या काळापर्यंत. ओके, सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी आपण गझनीचा विचार करतो, या गझनीनं इंडियन सबकंटिनेंटमध्ये ह्या वेल्थच्या आशेनं ऍक्च्युली इन्व्हेजन केलेलं होतं. कारण त्याच्या अंडर जी लँड होती ती फारशी फर्टाईल नव्हती. एकूण स्टेट अफेअर्स जर चालवायचे होते, ऍडमिनिस्ट्रेशन जर चालवायचं होतं, तर त्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी पैसा लागत होता. मग तो पैसा टेरिटोरियल एक्सपान्शन करणं आणि त्यातून लुटून आणणं हा होता. मग सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी ऍक्च्युली गझनीनं इंडियन सबकंटिनेंटमध्ये एक्सपान्शन करणं हे त्याचं ध्येय मुळात नव्हतंच. त्यानं फक्त इथल्या सबकंटिनेंटमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या राजा राजवाड्याने किंवा तिथल्या जे काही कॅपिटल्स होते वेगवेगळ्या राज्यांचे, त्यांना लुटून तिथलं सोनं नाणं, तिथलं धन सगळं गोळा करून आपल्या स्टेटमध्ये नेलं आणि त्याचं युटिलायझेशन तिथं टेरिटोरियल एक्सपान्शन करण्यासाठी आणि तिथल्या शहरांना अपडेट करण्यासाठी किंवा तिथं थोडंसं प्रॉस्परिटी आणण्यासाठी त्याचा त्यानं उपयोग केला. सैन्याचे पगार देण्यासाठी, नोबल्सना त्यांचे मान सन्मान देण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी. त्यामुळे गझनीच्या काळामध्ये साधारणतः तुम्हाला फार टेरिटोरियल एक्सपान्शन दिसत नाही. इथं तुम्हाला स्टील एक्झिस्टन्स ऑफ हिंदुइस्टिक किंवा हिंदुइझम सांभाळणाऱ्या राजांचं दिसतं. गझनीच्या काळानंतर, गझनीच्या फॉल नंतर किंवा गझनी मेल्यानंतर आला मोहम्मद घोरी. या घोरीनं ऍक्च्युली सुरुवातीला पहिल्यांदा इथं स्टेट एस्टॅब्लिश करण्याचा विचार केला. आता हे स्टेट एस्टॅब्लिश करण्याचं घोरीवर का वेळ आली? गझनीच्या नंतर मुळात एक पॉलिटिकल सिस्टीमचा विचार करता आपण एन्शियंट इंडियामध्ये थोडंसं पाहिलेलं असेल किंवा आपण एक महाभारताचा ज्यावेळी अभ्यास करतो त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की जो राजा असेल त्या राजाचा मोठा पुत्र हा त्या राजाच्या राजगादीवर बसण्यासाठी इलिजिबल शक्यतो मानला जायचा. ओके, पण इथं जर तुम्ही पॉलिटिकल सिस्टीम ऑफ अरब जर बघितली तर याच्यामध्ये मुळात सगळ्यात महत्वाची होती की सामंतशाही. या सामंतशाहीमध्ये वेगवेगळे फ्युडल्स जे होते, वेगवेगळे सामंत जे होते किंवा वेगवेगळे यांचे सरदार जे होते, या सरदारांनी राजाचा एकदा मृत्यू झाला की त्याच्यानंतर त्या राजगादीसाठी त्यांच्यामध्ये भांडणं लागायची. मग त्याच्यामध्ये काय केलं जायचं की राजाच्या पुत्राला त्याचा मृत्यू झाला किंवा सुलतानाचा मृत्यू झाला की त्याच्यानंतर त्याच्या पुत्राला पहिल्यांदा हाताशी धरलं जायचं. मग त्यांच्यामध्ये सरदारांचे गट पडायचे आणि त्यांच्यामध्ये वॉर कॉन्फ्लिक्ट होऊन मग त्याच्यानंतर जो सक्सेसफुल असेल तो साधारणतः यशस्वी झालेला दिसतो. याच्यामध्ये मोहम्मद घोरीला कुठंच संधी नव्हती. मग त्यानं काय केलं की मग आपली संधी शोधायचा प्रयत्न त्यानं इंडियामध्ये केला. गझनी बरोबर तो बऱ्याचदा इंडियन सबकंटिनेंट मध्ये आलेला होता. ही वॉज फॅमिलियर विथ इट्स टेरिटरी, ही वॉज फॅमिलियर विथ पीपल आणि ही वॉज फॅमिलियर विथ द वेल्थ ऑफ इंडिया. ओके, विथ फर्टाईल लँड, विथ जॉग्राफी ऑफ इंडिया. आणि यामुळे ही वॉज फॅसिनेटेड टुवर्ड्स इंडियन सबकंटिनेंट. त्यामुळे त्यानं सुरुवातीच्या काळामध्ये पंजाब आणि सिंध प्रांतामध्ये स्वतःचं बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला. हे बस्तान बसवताना त्याला तिथल्या लोकल राजांशी कॉन्फ्लिक्ट करावे लागले. त्याच्यामध्ये तो यशस्वी झाला आणि अल्टिमेटली ही वॉज एबल टू कॅप्चर दिल्ली. ओके, दिल्ली कॅप्चर केल्यानंतर मुळात इथनं पुढे दिल्लीचं महत्व वाढलेलं दिसतं. ओके, हर्षाच्या रेनमध्ये दिल्ली सबकंटिनेंट मध्ये तुम्हाला तिथं साधारणतः दिल्लीचं महत्व वाढलेलं दिसतं हर्षाच्या काळामध्ये.
हर्षवर्धनच्या डायनॅस्टीच्या काळामध्ये दिल्लीचं महत्व वाढलेलं दिसतं आणि राजपुतांच्या ओरिजिनमुळे किंवा राजपुतांचं पॉलिटिकल सिस्टीम मध्ये त्यांचं नव्यानं झालेल्या उदयामुळे दिल्लीचं या काळातलं महत्व अबाधित राहिलं. त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण आता जो रिसेंटली मूवी आलेला आहे डोंट गो थ्रू दॅट हिस्ट्री, म्हणजे त्या मूवीच्या हिस्ट्रीमधनं न जाता आपल्याला जी खरी हिस्ट्री आहे त्याच्यामधनं आपण पुढे जायचंय. पृथ्वीराज चव्हाणनं दिल्लीच्या कॅप्चरिंगसाठी किंवा दिल्लीच्या एक्झिस्टन्ससाठी, पृथ्वीराज चव्हाण फ्रॉम राजपूत क्लान, त्यानं मग मोहम्मद घोरीच्या आलेल्या इन्व्हेजन्सला फेस करण्यासाठी ऍक्च्युली तिथं दिल्ली डिफेंड करण्यासाठी वॉर खेळलं. त्याला बॅटल ऑफ तरेन म्हणतात. तरेन या भागाच्या एरियामध्ये ते युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण यशस्वी झाला, पण दुसऱ्या युद्धांमध्ये तो हरला आणि त्याच्यानंतर मग घोरी स्वतः तिथे एस्टॅब्लिश झाला. ओके, याच्यानंतर पृथ्वीराजचा हे करण्यात आलं, पृथ्वीराजला पनिशमेंट देण्यात आली आणि पृथ्वीराजचा खात्मा करण्यात आला आणि त्याच्यानंतर मोहम्मद घोरीनं स्वतःचा एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम बसवण्याचा प्रयत्न केला. आता बेसिकली दे वेअर ऑफ तुर्किश ओरिजिन. घोरी वॉज ऑफ तुर्किश ओरिजिन, तुर्किश होता आणि या तुर्किशच्या बेसवरती त्यानं त्या बेसवरती इथं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम तयार करायचा प्रयत्न केला. आता जर तुम्ही या गोष्टींचा सगळ्या विचार केला तर या काळातली एक सगळ्यात महत्वाची एक इम्पॉर्टंट थिंग म्हणजे या काळात असणारी स्लेव्हरी सिस्टीम. ओके, स्लेव्हरी सिस्टीम मध्ये काय होतं की मी तुम्हाला एन्शियंट मध्ये सांगितलं होतं की स्लेव्ह वेअर एक्झिस्टिंग फ्रॉम एन्शियंट हिस्ट्री ऑफ वर्ल्ड. ओके, पण इंडियन सबकंटिनेंट मधले स्लेव्ह वेगळ्या प्रकारचे होते आणि युरोपियन सबकंटिनेंट मधले स्लेव्ह वेगळ्या प्रकारचे होते. अरब सबकंटिनेंट मधले स्लेव्हना असणारे अधिकार त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे होते. अरब सबकंटिनेंट मध्ये असणारे स्लेव्ह मुळात काय असायचं की ज्या कुणाच्या वरती आपण अंमल प्रस्थापित केला आहे त्या अंमल प्रस्थापित केलेल्या भागातील स्त्री पुरुषांना एकत्र करून घाऊक बाजारामध्ये विकलं जायचं. मग जो कोणी घेणार आहे त्याच्या चरणी जे पडेल ते काम करण्याची जबाबदारी या स्लेव्ह वरती असायची. ही साधारणतः स्लेव्ह सिस्टीमची एक बेसिक आयडियोलॉजी होती. इंडियन सबकंटिनेंट मध्ये व्यापाराच्या दृष्टीने हायरार्कीमध्ये लोअर क्लासला असेल किंवा लोअर कास्टमध्ये असेल त्या व्यक्तीला ओव्हरऑल इतर अप्पर कास्टचे जे असतील त्यांचं एक स्लेव्ह मानलं जायचं. ओके, याच्यामध्ये एक आर्थिक व्यवहारापेक्षा एक थोडस सोशल काय म्हणतात स्ट्रॅटिफिकेशन, सोशल स्ट्रॅटिफिकेशनचा जास्त हे होतं. आता अरब कंट्रीज मध्ये स्लेव्हना असणारे अधिकार थोडेसे आणखी जास्त होते. म्हणजे तो ज्या कोणाच्या पदरी काम करत असेल त्या पदरी असणाऱ्या याच्यामध्ये स्वतःच थोडस अस्तित्व एस्टॅब्लिश करून तो ओव्हरऑल रँकिंग मध्ये वरती जाऊ शकत होता आणि स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत होता. म्हणजे काय की तो एखाद्या युद्धामध्ये भाग घेईल, युद्धामध्ये भाग घेतल्यानंतर सुरुवातीला एक शिपाई म्हणून असेल आणि शिपाई म्हणून भाग घेतल्यानंतर हळूहळू तो वॉर जिंकेल, तिथं मग कुठंतरी सरदार बनेल आणि मग तो सरदार जरी असला तरी या स्लेव्हच्या ओनरच्या, मास्टरच्या किंवा त्याच्या ओनरच्या अखत्यारीतच असेल. म्हणजे तो जे सांगेल तो त्याच्या बेसवरतीच काय असेल ते निर्णय घेतले जातील. दॅट वॉज अ कॉमन थिंग. ओके, दॅट वॉज अ कॉमन थिंग. पण याच्यामुळे होत असं होतं की या स्लेव्हना थोडेसे जास्त स्वतःचं कर्तृत्व दाखवण्याची संधी या अरेबियन कंट्रीज मध्ये दिसते. त्यामुळं दिल्ली सल्तनत मधली पहिली डायनेस्टी दिसते ती स्लेव्ह डायनेस्टी दिसते. ओके, मोहम्मद घोरीचा कुतुबुद्दीन ऐबक म्हणून एक स्लेव्ह होता. ओके, ह्या कुतुबुद्दीन ऐबकला मोहम्मद घोरी मेल्यानंतर कुतुबुद्दीन ऐबकनं इतर सगळ्या कॉम्पिटिटिव्ह सरदारांचा खात्मा करून तोपर्यंत कुतुबुद्दीन ऐबकनं स्वतःचं मेटल किंवा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं होतं आणि त्या सिद्ध केलेल्या कर्तृत्वाच्या आधारावरती कुतुबुद्दीन ऐबकनं स्वतःचे अस्तित्व क्रिएट केलं आणि मोहम्मद घोरी नंतर दिल्लीचा सुलतान म्हणून तो समोर आला. ओके, मोहम्मद घोरीच्या नंतर ऐबकनं जे स्टेट एस्टॅब्लिश केलं त्यालाच स्लेव्ह डायनेस्टी आणि त्यालाच दिल्ली सल्तनत म्हणतात. ओके, आता या गोष्टींचा विचार करताना थोडस मगाशी एक जाता जाता राहिलेली गोष्ट पुन्हा सांगतो. ज्यावेळी स्टेट एस्टॅब्लिश केलं किंवा सुलतानशाही एस्टॅब्लिश केली गेली, ही सुलतानशाही एस्टॅब्लिश करताना तिथल्या सुलतानशाहीला आधार देण्याची प्रथा ही खलिफाकडनं होती. म्हणजे ही प्रथा कुठनं आलेली होती तर तुर्किश ओरिजिनमधून आली होती. त्यामुळे 1924 ला ज्यावेळी पहिल्या वर्ल्ड वॉर नंतर तुर्कस्तानचा पराभव झाल्यानंतर तिथं पुन्हा खलिफत इलिमिनेट करण्यात आली. त्या खलिफतचं महत्व तुम्हाला लक्षात येते. खिलाफत मुवमेंट जी इंडियन सबकंटिनेंट मध्ये चालली होती ती खलिफत वाचवण्यासाठी चाललेली होती. ओके, या खलिफतचं महत्व असं आहे की ह्या खलिफा म्हणजे या सगळ्या
लोकांचा एक अल्टिमेट हे असेल, म्हणजे जे मुहम्मद प्रेषित होते आणि मुहम्मद प्रेषितांचे जे कोणी डिसेंडंट किंवा शिष्य होते, हे शिष्य म्हणजे एकूण इस्लामिझमला गाईड करणारे खलिफा होते. हे शिष्य म्हणजे त्याला खलिफत सिस्टीम म्हणतात. मग त्यांना एकमेकांचे ते हे दिले जायचे. तसंच सेम सिस्टीम एक सिखिझम मध्ये दिसते. सिखिझमचा जन्म 15व्या शतकात झाला. इट इज अ निर्गुणा सेक्ट. ओके, सुरुवातीच्या काळामध्ये गुरु नानकांना शिखिझम मध्ये एक वेगळा हिंदुइस्टिक पेक्षा वेगळा काही सेक्ट किंवा पंथ तयार करायची त्यांची हे नव्हती, म्हणजे त्यांचं उद्दिष्ट नव्हतं. हळूहळू जसं जसं सिखिझम डेव्हलप झालं आणि त्याच्यामध्ये एक गुरु सिस्टीम जी आली, त्या 10 गुरु जे झालेले दिसतात, या गुरूंनी त्याचं एक कंपायलेशन करून एक सीख हा वेगळा धर्म तयार केला. हे लक्षात घ्या. खलिफामध्ये काय झालं, खलिफामध्ये सुरुवातीचे जे मुहम्मद प्रेषित होते आणि त्यांच्यानंतर त्यांचे जे शिष्य होते आणि त्या शिष्यांचे शिष्य, अशी ही खिलाफत सिस्टम चालत आलेली दिसते. आणि सुरुवातीच्या काळामध्ये असणारा सय्यद आणि आणखी एक, अशा दोघांच्या कॉन्फ्लिक्ट मधनं शिया आणि सुन्नी तयार झालेले दिसतात. हे 2 सेक्ट तयार झालेले दिसतात. पण हे अल्टिमेटली त्यांच्यामध्ये खिलाफत सिस्टीम चालू राहिलेली दिसते. या खिलाफतीकडनं तुमच्या राज्याला मान्यता मिळवून घेणं हे प्रत्येक सुलतानशाहीचं किंवा सुलतानाचं कर्तव्य होतं. त्यामुळे सुरुवातीच्या दिल्ली सल्तनतच्या काळांमध्ये स्लेव्ह डायनेस्टीमध्ये आणि अगदी खिलजीच्या गियासुद्दीन खिलजी पर्यंत ही लोक साधारणतः खिलाफतचं स्वतःला मान्यता मिळाली असं दाखवत होते. त्यानंतर लोदीन मधल्या काही राजांनी पण तो प्रकार अवलंबलेला आहे. अल्लाउद्दीन खिलजीनं मात्र स्वतःलाच ते अधिकार देऊन घेतले होते. मुहम्मद बिन तुगलकनं स्वतःला ते अधिकार देऊन घेतले होते, स्वतःलाच खलिफा म्हणून मान्य केलं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये खलिफा हा पर्शियन राजा होता. ओके, तुर्किश याच्यामध्ये पर्शियन राजाला खिलाफत दिलेली होती आणि ते पर्शियन राजे असायचे. मग त्यांना अफेसिविद आणि अशी नावं होती ती त्या काळातली. या लोकांनी या राजांना मान्यता द्यायची, या सुलतानांना मान्यता द्यायची आणि त्यांच्या थ्रू किंवा त्यांचे एक हस्तक म्हणून ते इथं राज्य करायचे. याच्यामध्ये फक्त एक कागदोपत्री म्हणजे रिअल जो हे असेल, रिअल जो हेड असेल तो सुलतानच राहायचा. एक नॉमिनल हेड म्हणजे आत्ताची जी जसे राष्ट्रपतींची सिस्टीम आहे तशा पद्धतीनं खिलाफतकडनं त्यांना फक्त एक सही देऊन, म्हणजे सहीचे अधिकार थोडेसे दिल्यासारखा तो प्रकार होता. ओके, सो ही खिलाफत सिस्टीम ऍक्च्युली तुम्हाला इथनं पुढं थोडंसं त्यांचं एक्झिस्टन्स देताना दिसते. आणि याच खिलाफत सिस्टीम मुळे या पॉलिटिकल एकूण सिस्टीम मध्ये वेगवेगळे चेंजेस दिसतात. म्हणून तुम्हाला खिलाफत सिस्टीम थोडक्यात सांगितली. ओके, आता कुतुबुद्दीन ऐबकनं स्लेव्ह डायनेस्टीच्या एस्टॅब्लिशमेंट नंतर दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासच्या भागामध्ये स्वतःच्या एकूण अस्तित्वाचा किंवा स्वतःच्या राज्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये मेवार असेल, बेंगाल असेल, बिहार असेल, या भागापर्यंत त्यानं स्वतःच्या वेगवेगळी युद्ध लढली. ओके, सिंध प्रांतामध्ये, पंजाब प्रांतामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून त्याच्यामध्ये तिकडनं होणाऱ्या इन्व्हेडर्सना थोडंसं अडवण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुतुबुद्दीन ऐबकच्या काळामध्ये दिसतात. पण आपल्याला परीक्षेच्या ओरिएंटेशन मधनं या गोष्टी महत्वाच्या नाहीत की त्यानं कुठली युद्ध लढली आणि कोणाकोणाचा डिफीट केला. ओके, सो डोंट गो फॉर दॅट. ओके, याच्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक नंतर त्याचा स्लेव असणारा इल्ततमिश हा ऍक्च्युली गादीवरती आला. ओके, इल्ततमिशला स्वतः स्लेवचा स्लेव असल्यामुळं ह्या डायनास्टीला डायनेस्टी ऑफ स्लेव्ह म्हणतात. ओके, स्लेव्ह ऑफ स्लेव्ज डायनेस्टी म्हणजे गुलामांची डायनेस्टी. म्हणून इल्ततमिश नंतर मग मात्र थोडंसं त्यानं रजियाला गादीवरती बसवलं. एकूण दिल्ली सल्तनत किंवा एकूण इस्लामिक सल्तनतचा किंवा पादशाहीचा जर आपण अभ्यास केला तर याच्यामध्ये फक्त ही एकटीच लेडी सुलतान दिसते. ओके, याच्यामध्ये इल्ततमिशच्या कुठल्याही एबल पुत्र नसल्यामुळं, कुठलाही एक कर्तृत्ववान पुत्र नसल्यामुळं इल्ततमिशनं नाईलाजानं ऍक्च्युली रजिया सुलतानाचं हे घेतलं होतं, म्हणजे तिला राज्य सोपवलेलं होतं. आता ह्या तुर्किश एस्टॅब्लिशमेंटमध्ये किंवा ह्या दिल्ली सल्तनत मधल्या स्लेव्ह डायनेस्टीच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये पॉलिटिकल सिस्टीम काय होती, तर या पॉलिटिकल सिस्टीम मध्ये एक चहलगणी म्हणून सिस्टीम होती. ही चहलगणी म्हणजे काय,
जे तुर्किश इन्व्हेडर्स होते त्यांचा एक 40 जणांचा एक गट तयार करण्यात आलेला होता. म्हणजे त्यामध्ये 40 मुख्य सरदार होते आणि हे मुख्य सरदार या सुलतानाला हेल्प करायचे एकूण राज्य व्यवस्था चालवण्यासाठी. आणि या 40 सुलतानांना वेगवेगळे इक्ताज दिलेले होते. इक्ताज म्हणजे काय होते की हे जमिनीचे तुकडे होते. या जमिनीच्या तुकड्यांच्या वरती तुम्ही राज्य एस्टॅब्लिश करायचं, तिथं तुम्ही गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश करायचं आणि ते गव्हर्नमेंट तुम्ही चालवायचं. ओके, मग त्याच्यासाठी तुम्ही संरक्षणासाठी आर्मी ठेवायची आणि ह्या सरदारांच्या याच्या खाली मग वेगवेगळ्या हे असायच्या, पलटणी असायच्या आणि या ज्यावेळी मग सुलतानाला गरज पडायची त्यावेळी हे सगळे एकत्र यायचे आणि सुलतानाच्या माध्यमातून लढायचे. या चहलगणी सिस्टीमचा आणि एकता सिस्टीमचा ऍक्च्युली ह्या दिल्ली सल्तनतला फार तोटा झाला. का तोटा झाला? कारण इच अँड एव्हरी सरदार वॉज ऍस्पायरंट फॉर थ्रोन. म्हणजे गादीसाठी प्रत्येक ह्या चहलगणी मधल्या 40च्या 40 सरदारांना वाटायचं की मी त्याचा एक चांगला दावेदार आहे. मग याच्यामुळे व्हायचं असं की ज्या ज्यावेळी एखादा एबल सुलतान मरायचा किंवा इल्ततमिश मेल्यानंतर रजिया सुलतानाला सगळ्यात जास्त विरोध ह्या चहलगणींचा झालेला होता, म्हणजे या 40 सरदारांचा झालेला होता. आणि याच्यातून रजिया सुलतान फक्त 4च वर्ष राज्य करू शकली आणि तिचा त्यामध्ये खून करण्यात आला. आणि त्याच्यानंतर गियासुद्दीन बलबन आला. गियासुद्दीन बलबन हा सुद्धा काही डायरेक्टली राज्य केला नाही. सुरुवातीच्या काळामध्ये इल्ततमिशच्या दुसऱ्या पुत्राला त्यांनी गादीवर बसवलं आणि त्याच्या माध्यमातून सुरुवातीला त्यानं राज्य हे केलं, चालवलं. आणि ज्यावेळी त्याला असं वाटलं की नाऊ आय कॅन बी अ सुलतान, त्यावेळी त्यानं मग त्या पुत्राचा इल्ततमिशच्या मुलाची हत्या केली आणि स्वतः गादीवरती आला. आता ज्यावेळी बलबन गादीवरती आला त्या बलबनच्या डोक्यात ही गोष्ट क्लिअरली आलेली होती की या चहलगणी सिस्टीममुळे आपल्याला ऍक्च्युली एक स्थिरता येत नाहीये, एकूण राज्याला एक स्थिरता येत नाहीये. म्हणून त्यानं ऍक्च्युली सुरुवातीलाच या चहलगणीच्या मधल्या सरदारांचे पंख कापायला सुरुवात केली. हे पंख कापण्याची प्रक्रिया आता चालू झाली, पण हे पंख व्यवस्थित छाटले ते अल्लाउद्दीन खिलजीनं. त्यानं या अल्लाउद्दीन खिलजीच्या खिलजी डायनेस्टी मधला सेकंड राजा अल्लाउद्दीन खिलजीनं एकूण सरदारांना अगदीच हेल्पलेस करून ठेवलं. बलबननं सुरुवातीला काय केलं की बलबननं एकूण ह्या चहलगणी मधल्या सरदारांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पहिल्यांदा एक एस्पिओनेज सिस्टीम म्हणजे एक गुप्तहेरांची नेमणूक करायला सुरुवात केली. बलबननं पहिल्यांदा गुप्तहेरांची नेमणूक करायला सुरुवात केली. त्याच्याबरोबर त्यानं स्वतःची एक सेंट्रलाइज आर्मी तयार केली. म्हणजे सुरुवातीला कसं होतं की चहलगणीने आपले सैनिक घेऊन यायचे आणि ते लढवायला राजाकडे सोपवायचे ज्या ज्यावेळी युद्ध जाहीर केलं जाईल त्यावेळी. इथं बलबननं काय केलं, एक सेंट्रलाइज आर्मी स्वतःची तयार केली की आमच्याकडे 1 लाखभर 2 लाख अशी सैन्य असतील की जे मी माझ्या याच्यावरती लढवू शकू, मी माझ्या बळावरती युद्ध लढू शकू. ओके, त्याच्याबरोबर त्यानं दिवाणी अर्ज म्हणून एक मिलिटरी साठी एक स्पेशल डिपार्टमेंट तयार केलं, दिवाण-ई-अर्ज. ओके, हे डायरेक्टली विचारलेले नॉमेनक्लेचर आहे म्हणून मी तुम्हाला ते आता सांगतोय. दिवाणी अर्ज मिलिटरी साठी असणारं डिपार्टमेंट. या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ही नव्यानं तयार केलेली जी सेंट्रलाइज आर्मी होती ती सगळी रन केली जायची. यांना पैशाच्या बेसवर म्हणजे पगारी हे सगळे आर्मीचे हे असायचे, सैनिक असायचे. ओके, त्याच्याबरोबर त्यानं सगळ्यात महत्वाची जी हे केलेलं होतं इनिशिएशन ते आहे सिजदा आणि पायबोस. ओके, सिजदा आणि पायबोस. आता ही सिस्टीम काय होती बघा, अकबरानंही याचं थोडंसं हे घेतलेला दिसतो, रेफरन्स घेतलेला दिसतो आणि ही सिस्टीम थोड्या वेगळ्या पद्धतीनं का होईना तिथं एस्टॅब्लिश केलेली दिसते. त्या सिस्टीमला दीन-ए-इलाही म्हणतो. ऍक्च्युली काय होतं, सिजदा आणि पायबोस ह्या पर्शियन हे होत्या. ओके, पर्शियन ओरिजिनच्या होत्या. याच्यामध्ये खलिफा जो असायचा, पर्शियन खलिफा जो असायचा, त्या पर्शियन खलिफाप्रती स्वतःचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह्या 2 कृतज्ञता व्यक्त करण्याचे फॉर्मॅट होते. यामध्ये सिजदा काय होतं, सिजदा म्हणजे होतं की जो राजा आहे त्या राजासमोर तुम्ही कायम मान खाली घालून उभारलं पाहिजे आणि त्या राजाच्या प्रेज तुम्ही कायम केली पाहिजे. आणि पायबोस म्हणजे हे प्रेज करताना तुम्ही राजाच्या पायाचं चुंबन घेतलं पाहिजे, याला पायबोस म्हणतात. या दोन्ही सिस्टीम बलबननं इथं तयार केल्या. म्हणजे अल्टिमेटली खिलाफत सिस्टीम मधला खलिफा काढून टाकून, म्हणजे तिथल्या खलिफाला रेकॉग्नाइज करण्याच्या ऐवजी बलबननं स्वतःला खलिफा म्हणून जाहीर केलं. इथनं पुढं आता हे करण्याची गरज काय, कारण पुन्हा एकदा तुमच्या राजाला स्वतःचं अस्तित्व जर सिद्ध करायचं असेल तर त्याला एक डिवाइन हे आहे, रेकॉग्निशन आहे, एक पावित्र्य आहे. हे पावित्र्य म्हणजे खलिफाकडनं आलेलं आहे हे दाखवणं.
किंवा राज्यात स्वतः खलिफा आहे हे दाखवणं आणि यातून एकूण स्टेटला ऑथेंटिकेशन घेणं हा तो प्रकार होता. ओके, सो याच्यानंतर येतो अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजीचा आधी येतो गियासुद्दीन. तो म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीचा काका होता. बलबनच्या मृत्यूनंतर त्यानं 70-75व्या वर्षी स्वतःला सुलतान म्हणून एस्टॅब्लिश केलं आणि ऍक्च्युली या व्यक्तीनं गुजरातपर्यंत आणि सदर्न कंटिनेंटमध्ये एकूण देवगिरीपर्यंत आणि ईस्टर्न भागामध्ये बेंगालपर्यंत दिल्ली सल्तनतचा प्रसार केलेला दिसतो, होल्डर केलेला दिसतो. याच्यामध्ये देवगिरीचं युद्ध हे अल्लाउद्दीन खिलजीनं लढलं आणि जसं तुम्ही त्या मूवीमध्ये पाहिलं तसं गियासुद्दीन ज्यावेळी अल्लाउद्दीनला भेटायला गेला त्यावेळी अल्लाउद्दीननं स्वतः आपल्या काकाचा किंवा आपल्या सासऱ्याचा, तो काका कम सासरा होता, ओके, त्याचा खून करून स्वतः गादीवर आला. आता अल्लाउद्दीन गादीवर आल्यानंतर त्याला ही गोष्ट परफेक्टली माहित होती की आपल्याला सगळ्यात मोठा विरोध करणारा वर्ग कुठला आहे तर सरदारांचा वर्ग आहे. म्हणून त्यानं सरदारांचे पंख छाटायला चालू केले. मग त्याच्यासाठी त्यानं काय केलं की तुम्हाला जसं ब्रिटिशांनी केलेलं होतं त्या पद्धतीनं की तुम्हाला जर तुमच्या सरदारांच्या मध्ये तुम्हाला एकमेकांना काही मेजवान्या द्यायच्या आहेत तर त्या मेजवान्या देण्यासाठी राजाची परवानगी घ्या. तुम्हाला एकमेकांच्यात काही लग्न वगैरे करायचे आहेत, काही कार्यक्रम घडवायचे आहेत सरदारांच्या मध्ये, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही राजाची परवानगी घ्या, म्हणजे सुलतानाची परवानगी घ्या. त्याच्याबरोबर तुमची जी वेल्थ आहे त्या वेल्थ वरती एक्स्ट्रा त्यानं टॅक्सेस या सुलतानांच्या वरती लावले आणि त्याच्याबरोबर त्या वेल्थ मधला फार कमी भाग त्यांच्याकडे राहील अशी व्यवस्था केली. अशा प्रकारे त्यानं स्वतःचा खजिना वाढवला, सेंट्रल खजिना वाढवला आणि या सरदारांना सगळ्यांना वीक करून टाकलं. ओके, यामुळं असं झालं की अल्लाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये जास्त कोणाचे रिबेल झालेले दिसत नाहीत. जे काही रिबेल झाले ते रिमोट पार्टमध्ये, बेंगालमध्ये किंवा इकडे पंजाबमध्ये किंवा खाली सदनमध्ये जे इतर राजांना त्यानं कॉन्कर केलेलं होतं, इतर राजांच्या वरती त्यानं अस्तित्व तयार केलेलं होतं, गुजरातमध्ये म्हणा, देवगिरीला म्हणा, या भागांमध्ये जे काही उठाव होते ते किंवा विरोध होता तो झालेला दिसतो. सरदारांच्याकडून अल्लाउद्दीन खिलजीला फार कमी विरोध झालेला दिसतो. ओके, याच्यामध्ये मग मलिक काफूरचा रेफरन्स आहे. त्याच्याबरोबर दिल्ली सल्तनतमधल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम रिफाईन करण्याचं काम मात्र अल्लाउद्दीन खिलजीचं आहे. अल्लाउद्दीन खिलजीनं बलबननं तयार केलेल्या सेंट्रलाइज आर्मीमध्ये सगळे पगारी नोकर नेमण्याची सुरुवात केली. ओके, ह्या पगारी नोकर नेमण्याबरोबर त्यानं एकूण जे राज्य व्यवस्था आहे त्या राज्यांमध्ये एक स्वस्ताई यावी म्हणून त्यानं मार्केट ही कंट्रोल करायचा प्रयत्न केला. त्याच्यावर शहाणा म्हणून एक अधिकारी नेमला. त्याला म्हणजे त्या अधिकाऱ्याचं नाव शहाणा होतं. त्या अधिकाऱ्यानं मार्केटमध्ये येणारा म्हणजे आवक आणि जावक या सगळ्या गोष्टींच्या वरती नियंत्रण ठेवणं, या गोष्टीवर लक्ष दिलं. त्याच्याबरोबर त्यानं सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं वस्तूंचे फिक्स प्राइस त्यानं जाहीर केल्या. म्हणजे गहू एवढ्याला मिळणार, ज्वारी एवढ्याला मिळणार, बार्ली एवढ्याला मिळणार, तुम्हाला रथ घ्यायचा असेल रथ एवढ्याला मिळणार, अशा एकूण त्यानं लिस्ट तयार केली की जेणेकरून त्याच्यावरती कुणाला विकता कामा नये. पण याचा मेन तोटा ऍक्च्युली ऍग्रिकल्चरला झाला. याचा मेन तोटा ऍग्रिकल्चरला झाला कारण ट्रेडिंगसाठी तयार होणाऱ्या जो काही माल होता किंवा जे काही रॉ मटेरियल होतं ते सगळं या मार्केट ऍग्रिकल्चर किंवा त्या भागातून, ग्रामीण भागातून यायचं आणि मुळातच त्याला भाव नसल्यामुळं, पडते भाव असल्यामुळं ट्रेडर्सनी स्वतःचा ठेवलेला गाळा आणि त्यामुळं ऍग्रिकल्चरमध्ये या शेतकऱ्याला फार कमी मिळायचं किंवा त्या आर्टिसन्सना फार कमी मिळायचं. याच्यामुळे प्रोडक्शन कमी झालेलं या काळामध्ये या कारणास्तव दिसतं. लोकांना वस्तू स्वस्त मिळतात त्यामुळं राजाप्रती असणारी त्यांची लॉयल्टी वाढते. ओके, दिल्ली किंवा तिकडे आसपासच्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ह्यानं शहाणा असे अधिकारी मल्टिपल तयार केले. वेगवेगळ्या शहरांच्या मध्ये जिथं जिथं बाजारपेठा होते तिथे यांची नेमणूक ही केली. तिथल्या लोकांना तिथले वस्तू स्वस्तही मिळायला लागल्या. पण या वस्तू स्वस्त मिळायला लागल्यामुळं खरं लोकांचा त्याला सपोर्ट वाढत गेला. पण जे कोणी प्रोड्युसर होते त्यांच्याकडून थोडंसं प्रोडक्शन मध्ये कमी यायला लागले आणि त्यामुळे थोडासा ट्रेड वरती इम्पॅक्ट झालेला दिसतो. ओके, त्याच्याबरोबर यानं घोड्यांना एक हे करणं, काय म्हणतात, घोड्यांना शिक्के मारणं, याला दाग आणि चेहरा अशा 2 सिस्टीम आहेत. ओके, त्यानं काय केलं की प्रत्येक मिलिटरी सिस्टीम मधल्या जे कोणी घोडदळ होतं त्या घोडदळावरती स्वतःचे शिक्के उठवणं याला दाग म्हणतात आणि चेहरा म्हणजे जे कोणी
त्या याच्यामधले सरदार होते, मिलिटरी मधले एकूण सरदार होते, त्यांना वेगवेगळं नॉमेनक्लेचर देणं, त्यांना नावं देणं आणि त्यांचं एनरोलमेंट करणं, लिस्टिंग करणं, याला चेहरा म्हणतात. ह्या दोन्ही गोष्टी केल्या. तुम्हाला डायरेक्टली विचारलं जातं की दाग आणि चेहरा सिस्टीम कोणी चालू केली. ओके, एकूण मार्केटवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न या सुलतानांच्या काळात झाले. अशा प्रकारचे हे तुम्हाला विचारले जातात. त्याबरोबर त्यानं गुप्तहेरांची सिस्टीम जी होती ती एकदम स्ट्रॉंग केली अल्लाउद्दीन खिलजीने. याचं कारण हेच होतं की त्याला स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःचं सुलतानशाहीचं अस्तित्व टिकवणं हे जास्त त्याचं मेजर एम होतं. ओके, त्याच्यानंतर आली ती तुगलक डायनेस्टी. या तुगलक डायनेस्टीमध्ये गियासुद्दीन तुगलक हा एस्टॅब्लिश केलेला होता. हा गियासुद्दीन तुगलक हा खुसरो खान, हा खलजी डायनेस्टी मधल्या खुसरो खानचा एक सरदार होता. ओके, या खुसरो खानची हत्या करून ऍक्च्युली तुगलक डायनेस्टी मधल्या गियासुद्दीन तुगलकनं स्वतःचं राज्य एस्टॅब्लिश केलेलं दिसतं 1320 मध्ये. याच्यानंतर गियासुद्दीन तुगलकचा मुलगा मोहम्मद बिन तुगलक हा सत्तेवर आलेला दिसतो. याला ऍक्च्युली येडा तुगलक म्हणतात. त्याला येडा तुगलक म्हणून म्हणण्याचं कारण काय, हा ऍक्च्युली एक विद्वान मनुष्य होता. त्याला सायन्स, त्याला आर्ट, त्याला ऍस्ट्रॉनॉमी या सगळ्या गोष्टींच्या मध्ये रस होता, मॅथ्स मध्ये रस होता. त्यामुळे तो भरपूर प्रचंड वाचन करायचा, प्रचंड नॉलेज त्याच्याकडे होतं. ही वॉज रॅशनल थिंकर, पण हा गडबडे जास्त होता. त्याच्याकडे संयम नावाची गोष्ट नव्हती, आणि ही संयम नावाची गोष्ट होत नव्हती. त्याच्यामुळे त्याच्या जे काही इनिशिएटिव्ह होते ते सुद्धा थोडेसे असे होते की त्याच्या मागे एक सारासार विवेक बुद्धी किंवा त्याच्या मागे एक वेल प्लॅन्ड सिस्टीम हा प्रकार कमी पडायचा. आणि याच्यामुळं मोहम्मद बिन तुगलकचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मधले निर्णय चुकलेले दिसतात. त्यातले 5 महत्वाचे निर्णय आपल्याला कुठल्याही पुस्तकात मिळतात, ते सांगितलेले आहेत. त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मधले चेंजेस हे आपल्याला आता बघायचे आहेत. ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होतं की त्यानं मध्ये टॅक्सेशन वाढवलं. आता तुम्हाला जर राज्याचं एस्टॅब्लिशमेंट स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्हाला खजिने हे केले पाहिजेत, स्ट्रॉंग केले पाहिजेत, हे मान्य होतं. मग याच्यासाठी काय करायचं की तुम्ही त्याचं सर्वे करायचा. ओके, सर्वे केल्यानंतर असेसमेंट करायचं. असेसमेंट केल्यानंतर मग त्याच्यावरती तुमचं टॅक्सेशनचं प्रपोर्शन ठरवायचं. म्हणजे काय करायचं, एकूण सर्वेक्षण करायचं, त्याच्यामध्ये कुठल्या भूमीला किती प्रकारचा टॅक्स लावता येतो याचा एक साधारणतः अंदाज घ्यायचा, त्याला असेसमेंट म्हणतात, आणि त्याच्यावरती एक दर ठरवायचा आणि तुमचं टॅक्सेशन सुरू होणार. मोहम्मद बिन तुगलकनं काय केलं की त्यानं रेट ऑफ टॅक्सेशन इन्क्रीज केलं. म्हणजे जो कुठला फर्टाईल पार्ट दिल्लीच्या आजूबाजूचा सगळा होता, त्या फर्टाईल लँड वरती अगदी 60, 65, 70% ह्याचं टॅक्सेशन चालू झालं. आणि हे टॅक्सेशन चालू झाल्यामुळे लोकांचं प्रोडक्शन कमी झालं. जी सिस्टीम ऑलरेडी चालू होती त्या सिस्टीम मध्ये साधारणतः ह्या दिल्ली सल्तनतच्या काळामध्ये 1/4 ते 1/6 असा साधारणतः टॅक्स तुम्हाला चाललेला दिसतो. पण याच्यानंतर मोहम्मद बिन तुगलकनं काय केलं की राज्य चालवायचं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम चालवायच्या, नवीन रिफॉर्म्स करायचे तर पैसा लागणार म्हणून टॅक्सच वाढवला. आणि हे ऍक्च्युली फेल्युअर होते की ज्याच्यामुळे प्रोडक्शन कमी झालं. दुसरी गोष्ट होती की त्यानं टोकन करन्सी आणली. टोकन करन्सी आणायचं कारण काय, सिल्वर आणि गोल्ड ह्या ऍक्च्युली इंडियन सबकंटिनेंट मध्ये अबंडंट प्रमाणात नाहीत आढळत. म्हणजे सोनं आणि चांदी इंडियन सबकंटिनेंट मध्ये खनिज म्हणून किंवा एक मूलद्रव्य म्हणून जास्त प्रमाणात आपल्याला भूमीत मिळत नाही, जिओग्राफिकली किंवा जिओलॉजिकली तुम्ही जर पाहिलं तर. त्यामुळे त्यांची अवेलेबिलिटी कमी असते. याच्यासाठी तुम्हाला इतर राज्यांच्यावर डिपेंड राहावं लागतं, आणि मग त्याच्यामुळे त्याची तुम्हाला व्हॅल्यू जी द्यावी लागते तीही जास्त द्यावी लागते. जे काही ट्रेड मध्ये मिळणार ते काही तोकडच असतं, ते काही अगदी तुमच्या राज्याच्या प्रत्येक इच अँड एव्हरीथिंग ऍस्पेक्टला किंवा फंक्शनला पुरेल असं नाहीये. म्हणून यानं काय केलं की टोकन सिस्टीम काढली. टोकन सिस्टीम मध्ये त्यानं काय केलं की सोनं आणि चांदीच्या दराचे, म्हणजे सोन्याचा ज्या काही टंका होत्या आणि चांदीचे जे काही रुपया वगैरे होते त्यांच्या प्रपोर्शन मध्येच यानं कॉपरची नाणी काढली, तांब्याची नाणी काढली. आणि ही तांब्याची नाणी काढताना याचा वाईडस्प्रेड यूज होण्यासाठी त्यानं सांगितलं की सोन्याच्या आणि चांदीच्या जेवढा काही दर आहे तेवढा तांब्याच्या वेगवेगळ्या वजनांच्या नाण्यांना तेवढाच दर राहील. मग याच्यामुळं व्हायला काय लागलं, आणि त्यानं दुसरा एक फतवा काय काढला होता, दुसरा एक आदेश काय काढला होता की जो कोणी चांदीचं कॉपरचं किंवा तांब्याचं नाणं घेऊन तुमच्याकडे येईल ट्रेझरीमध्ये, खजिन्यामध्ये, त्यांना त्या प्रपोर्शनचं किंवा त्या तुलनेचं सोन्याचं नाणं द्या. यातमध्ये 2 लॅक्युना तयार झाले. लोक कॉपरची नाणी स्वतः छापायला लागले आणि ती नाणी घेऊन जाऊन तिजोरीतनं सोन्याची नाणी घेऊन यावं लागली. आणि यामुळे व्हायला असं लागलं की तिजोरीच ड्रेन व्हायला लागली. आणि हे फार उशिरा लक्षात आलं. मग त्यानंतर ती टोकन सिस्टीम बंद करण्यात आली. याचा तिसरा निर्णय एक कॉन्फ्लिक्टिंग होता, तो होता
कॅपिटल ट्रान्सफर करणं. त्यानं दिल्लीवरनं देवगिरीला कॅपिटल ट्रान्सफर केली. देवगिरीचं वरती साम्राज्य प्रस्थापित करण्याचं मेजर काम अल्लाउद्दीन खिल्जीने केलेलं होतं. अल्लाउद्दीन खिल्जी नंतर सुरुवातीला रामदेव राय जो राजा होता त्याचं अल्लाउद्दीन खिल्जीनं पराभव केला आणि तो दिल्लीला त्याला तो घेऊन गेला. त्याला थोडंसं चांगलं वागणूक दिली आणि स्वतःचा एक सामंत म्हणून त्याला जाहीर केला आणि राज्य करायला लावलं. पण त्याच्यानंतर त्याचा मुलगा जो शंकरदेवा आलेला होता त्यानं जी ठरलेली खंडणी आहे ती द्यायला नकार दिला अल्लाउद्दीन खिल्जीला. मग त्याच्यानंतर मलिक कफूरला तिकडे पाठवण्यात आला आणि मलिक कफूरनं एकूण त्या याचा यादव साम्राज्याचा नाश करून देवगिरीवरती स्वतःचं खिल्जींचे हे तयार केलं, अस्तित्व तयार केलं. ओके. आणि याच्यानंतर मग दिल्ली सल्तनतलाही देवगिरी किंवा दौलताबाद जोडलं गेलं. या देवगिरीकडं दिल्लीचं कॅपिटल म्हणून जे दिल्लीचं महत्व होतं ते कॅपिटल ही दिल्लीकडनं देवगिरीला नेण्याचा विचार हा मोहम्मद बिन तुगलकच्या डोक्यात आला. याचं कारण काय होतं, मोहम्मद बिन तुगलकला वाटलं की आपलं राज्य एवढं मोठं आहे, याच्यामध्ये दिल्ली साधारणतः आपल्याला नॉर्थकडे पडते, त्यात पण नॉर्थ वेस्टला जास्त पडते, त्यामुळं येणाऱ्या इन्व्हेजन्सला जास्त फेस दिल्लीला करावं लागतं. त्याबरोबर राज्य चालवताना दिल्ली ही सेंट्रल प्लेसला नाहीये. त्यामुळे मग आपण काय करू की साऊथला घेऊन जाऊ, तिथनं देवगिरीवरनं आपल्याला साम्राज्य एस्टॅब्लिश केलेलं कंट्रोल करणं सोपं जाईल. म्हणून त्यानं ते देवगिरीला सगळं राज्य आणलं. बरं, राज्य आणताना त्यानं ऍडमिनिस्ट्रेशन किंवा नुसते पॉलिटिकल जे हेड्स आहेत त्यांना घेऊन आला असता तर गोष्ट वेगळी. यानं काय केलं, सगळं दिल्लीच्या दिल्ली हलवलं. म्हणजे त्यातले लोक सुद्धा घेतले, बाल बच्चे सगळे घेतले आणि सगळे तो दिल्लीचे देवगिरीकडे घेऊन निघाला. पण या काळामध्ये काय झालं की 1221 पासून इल्ततमिशच्या काळापासून मंगोलांचं याच्यावरती इंडियन सबकंटिनेंट वरती आक्रमण होत होतं. 1200व्या शतकांमध्ये चेंगीज खाननं ऍक्च्युली मंगोलपासनं मिडल ईस्ट पर्यंत म्हणजे अगदी मेडिटेरियन सी पर्यंत, मंगोलियापासून मेडिटेरियन सी पर्यंत मंगोलांचं राज्य एस्टॅब्लिश केलेलं होतं. आणि हे एस्टॅब्लिश केल्यानंतर मंगोलांच्या राज्याची एक खासियत काय होती की त्यांच्याकडं कुठलेही एक वॉर मधले असणारे प्रिन्सिपल्स अजिबात पाळले जात नव्हते. म्हणजे एखाद्या सिटीवरती जर त्यांनी आक्रमण केलं तर ती सिटी पूर्ण बेचिराग करून तिथल्या मुला मुलींना, लहान मुलांना, आया बापांना सगळ्यांना मारून जेवढे धडधाकट होते तेवढे जे कोणी मंगोलांचे अस्तित्व स्वीकारतील त्यांना सैन्यात भरती करायचं आणि पुढल्या शहरावर आक्रमण करायचं. म्हणजे त्यांनी एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम सुरुवातीच्या काळात एस्टॅब्लिश करण्यापेक्षा नुसती टेरिटोरियल ऍक्विजिशन करणं एवढंच त्यांचं ध्येय होतं. त्यामुळे मंगोलांचं अगदी धडक जी होती ती मेडिटेरियन सी पर्यंत गेली आणि मधल्या काळात जेवढा काही ट्रेड होता तो सगळा डिस्टर्ब झाला. जेवढी काही शहरं होती ती सगळी डिस्टर्ब झाली आणि एकदा हे पूर्ण मंगोल सगळे एस्टॅब्लिश झाल्यानंतर त्यांचं पुन्हा लक्ष गेलं इंडियन सबकंटिनेंटकडनं. ऍक्च्युली याच मंगोलांना अटकाव बसावा म्हणून चायनीजच्या डायनेस्टीने तिथं चायनाची भिंत बांधलेली होती. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, हिमालयाची हाईट बघता आणि हिमालयाची टेरिटरी बघता त्या भागातून मंगोल वंशातल्या या इन्व्हेडर्सना येणं शक्य नव्हतं. मग त्यांना सगळ्यात बेसिक आणि सोपा मार्ग पुन्हा एकदा हिंदुकुश पर्वतातनं खैबर खिंडीतनं होता. तिथून त्यांनी पंजाबपर्यंत धडक ही मारली. सुरुवातीला त्यांनी झेलम नदीपर्यंत मारलं आणि तिथं ख्वारिझम जे राज्य होतं त्या ख्वारिझम राज्यातला जलालुद्दीन म्हणून जो राजा होता तो जलालुद्दीन राजा इल्ततमिशकडं स्वतःसाठी असायलम किंवा आश्रय मागायला आला. इल्ततमिश वॉज वाईज मॅन. इल्ततमिशनं त्याला नकार दिला. त्यानं नकार पण इतक्या चांगल्या शब्दात दिला की तुम्हाला दिल्लीचं वातावरण सोसणार नाही, त्यामुळं तुम्ही इथं येऊ नका म्हणून. मग याच्यामुळे काय झालं की मंगोल इन्व्हेजन दिल्लीपर्यंत पोहोचलं नाही. पण त्याच्यानंतर इंटरप्ली एक 20-30 वर्षाच्या काळामध्ये मंगोल टोळ्या दिल्लीच्या अगदी दरवाजापर्यंत पोहोचलेल्या दिसतात. मोहम्मद बिन तुगलकच्या काळामध्ये असंच एक तिसरं इन्व्हेजन मंगोलांचं दिल्लीवरती झालं. या काळामध्ये मग मोहम्मद बिन तुगलकनं काय केलं की या मंगोलांच्या याला आक्रमणाला परतवण्यासाठी या मंगोलांना पैसा दिला आणि त्यांना परत पाठवलं. पण या पैशाच्या लालचीनं पुन्हा मंगोलांनी आक्रमण केलं. मग त्यावेळी थोडंसं मोहम्मद बिन तुगलकला कळलं की ज्या पद्धतीनं साऊथ आपण दिल्लीवरनं कंट्रोल करू शकत नाहीये तसंच नॉर्थ आपण देवगिरीवरनं कंट्रोल करू शकत नाही. म्हणून त्यानं 1.5-2 वर्षानंतर पुन्हा देवगिरीवरनं दिल्लीला सगळी माणसं हलवली. ओके. अशा प्रकारचे त्याचे थोडेसे वेडे काही निर्णय होते. त्याच्याबरोबर त्यानं दुसरे एक थोडा आगाऊपणा केला होता की त्यानं नॉर्थ वेस्ट इंडियामध्ये स्वतःचे हे केले, इन्व्हेजनसाठी टोळ्या पाठवल्या आणि या टोळ्या पाठवण्यामुळे त्यांचा खर्च वाढला आणि हा खर्च वाढल्यामुळे ऍक्च्युली त्याला वर्ल्ड कॉन्क्वेस्ट करायचं होतं.
म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीची ही स्वतःची इच्छा होती की मी जगभरावर राज्य करावं, पण त्याच्या दरबारी असणाऱ्या काही विद्वानांनी त्याला सुचवलं की तुम्ही जगभरावर राज्य करण्याच्या आधी भारतीय सबकंटिनेंट मधली एकूण व्यवस्था सगळी व्यवस्थित तयार करा, इथं राज्याचं एक्सपान्शन तुम्हाला जास्त करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही वर्ल्ड कॉन्करिंगचा विचार करा. मोहम्मद बिन तुगलकला सुद्धा हीच महत्वाकांक्षा होती, म्हणून त्यानं काय केलं, कॉर्चिल आणि खुरासान ह्या दोन प्रांतांच्या वरती पर्शियामधल्या कॉर्चिल आणि खुरासान प्रांतांवरती आपले हे पाठवले, सैन्य पाठवलं. पण या सैन्यांचं साधारणतः 3,70,000 जे सैन्य होतं हे नव्यानं तयार करण्यात आलं आणि ह्या सैन्यांचा खर्चही प्रचंड वाढत गेला. ह्या प्रचंड खर्चासाठी त्याचं टॅक्सेशन वाढत गेलं, खजिना रेता होत गेला आणि मग हे ज्यावेळी पाठवलेलं इन्व्हेजन किंवा पाठवलेलं सैन्य यशस्वी होत नाही लक्षात आलं, त्यावेळी त्यानं वर्षभराने हे सैन्य सगळं डिसमॅन्टल केलं, हे केलं, डिझॉल्व्ह केलं आणि याच्यामुळे काय झालं की एकदम 3,70,000 लोक हे झाले, काय म्हणतात, बेरोजगार झाले आणि ह्या बेरोजगार लोकांनी मग स्वतःच्याच राज्यांमध्ये लुटालुटीला चालू केले आणि त्यामुळं एकूण सगळीकडं यादवी माजली. म्हणजे काय झालं, मोहम्मद बिन तुगलक वॉज वाईज मॅन, पण त्याच्या काही असल्या इनिशिएशन्समुळं त्यानं जे तयार केलेले ज्या काही इनिशिएटिव्ह होते त्या यशस्वी झालेल्या दिसत नाहीत, कारण त्यानं घाईघाईत निर्णय घेतले आणि ते घाईघाईत निर्णय घेण्यासाठी एकूण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम पळापळीला लावली, त्याच्यामध्ये एक स्थैर्य आलेलं नव्हतं. त्यामुळे मोहम्मद बिन तुगलकनं 20-25 वर्षाच्या पेक्षा जास्त काळ राज्य केलं, पण त्याच्यामध्ये एक स्थैर्यता राज्याला आलेली दिसत नाही. याच्यानंतर येतो फिरोज शाह तुगलक. हा फिरोज शाह तुगलक थोडासा लिबरल राजा होता. यानं थोडंसं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम व्यवस्थित तयार करणं, इकॉनॉमिक सिस्टीम पुन्हा व्यवस्थित एस्टॅब्लिश करणं याच्याकडे ध्यान दिलेलं दिसतं. मग याच्यासाठी त्यानं वेगवेगळ्या ठिकाणी दिल्ली आणि दिल्लीच्या हरियाणाच्या भागामध्ये कालवे खणलेले दिसतात. ओके, त्याच्याबरोबर टॅक्सेशनचं मल्टिपल टॅक्सेशन जो होतं, बारीक बारीक वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस, ते सगळे टॅक्सेस इलिमिनेट केले आणि 4 टॅक्स ठेवले. ते 4 टॅक्स कुठले होते, एक होतं खराज, दुसरं होतं जकात, तिसरं जिझिया आणि चौथं होतं खाम. ओके, खराज हा लँड टॅक्स होता. ओके, जिझिया हा हिंदूंच्या वरती असणारा टॅक्स होता. आता हा टॅक्स जिझिया लावताना सुद्धा सुरुवातीच्या काळांमध्ये ब्राह्मणांच्या वरती हा टॅक्स लादला जात नव्हता, तो फिरोज शाह तुगलकनं ब्राह्मणांच्या वरती लादायला सुरुवात केली. हा टॅक्स साधारणतः बलबनच्या आधीपासून म्हणजे याच्या काळात इल्ततमिशच्या काळामध्ये जिजियाची सुरुवात झालेली दिसते. फिरोज शाह तुगलकांना याच्यामध्ये ब्राह्मणांना सुद्धा जिजिया कर द्यायसाठी प्रवृत्त केलं किंवा त्यांच्यावरती कंपल्शन केलं. खराज जो होता तो जमिनीवरती असणारा टॅक्स होता. ओके, तो 1/10 ऑफ द लँड प्रोड्यूस जे होतं, जमिनीचं एकूण जे प्रोडक्शन होतं त्याच्या 1/10 हा खराज असायचा. दुसरं होता तो जकात होता. जकात म्हणजे तुमची जी प्रॉपर्टी असेल, वेल्थ असेल, संपत्ती असेल, त्याच्या 2.5% टॅक्स तुम्हाला द्यावा लागायचा. जिजिया हा नॉन मुस्लिम जेवढे होते त्या सगळ्या नॉन मुस्लिमांच्या वरती होता. मग ते जैनिझम असोत, बुद्धिझम असोत, बुद्धिस्ट असोत किंवा ख्रिश्चन असोत किंवा हिंदू असोत, सगळ्यांच्या वरती. आणि जे खाम होतं हे होतं ज्यावेळी तुम्ही एखाद्या वॉरमध्ये लुटालूट करायचा आणि ती संपत्ती गोळा करायचा, त्याच्यावरती 1/6 टॅक्स असायचा. म्हणजे सरदार जे असायचे ते लुटालूट करून आणायचे, मग त्याच्यावरती ठराविक रक्कम जी सरकार दरबारी जमा करावी लागायची. त्या सरकार दरबारी जमा केलेल्या रकमेनंतर राहिलेलं जे स्वतःचं प्रपोर्शन असायचं त्यातला एक षष्टमांश किंवा एक 1/6 एवढा तुम्हाला टॅक्स तुम्हाला त्याच्यावरती द्यायला लागायचा. ओके, त्याच्याबरोबर ह्या फिरोज शाह तुगलकनं दर उल शफा म्हणून एक हॉस्पिटल दिल्ली आणि इतर मेजर शहरांच्या मध्ये एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला होता आणि या हॉस्पिटलमधनं फ्री ऑफ कॉस्ट लोकांना ही दिली जायची, ट्रीटमेंट दिली जायची. त्याच्याबरोबर त्यानं दिवाणी खैरात आणि दिवाणी बंदगान असे 2 डिपार्टमेंट तयार केले होते. दिवाणी खैरात हे तुम्हाला आल्म्स देण्यासाठी म्हणजे दान धर्म करण्यासाठी दिवाणी खैरात होते. याच्यातून लोकांना बिनव्याजी कर्ज दिले जायचे, ऍग्रिकल्चरिस्टना बिनव्याजी कर्ज दिली जायची दिवाणी खैरात मधनं. त्याचबरोबर गरीब लोकांना मॅरेजसाठी किंवा वेगवेगळ्या कारणासाठी जी खावटी कर्ज म्हणतात त्या पद्धतीचे खावटी कर्जांसाठी मदत केली जायची दिवाणी खैरात मधनं. आणि दिवाणी बंदगान काय होती, स्लेव्स जे होते त्या स्लेव्स वरती कंट्रोल ठेवण्यासाठी जे काही ऑफिसर्स होते आणि त्यांचं जे काही रजिस्ट्रेशन वगैरे ह्या ज्या सिस्टीम होती त्याच्यासाठी त्याने दिवाणी बंदगान तयार केलेले होते. ओके,
आता याच्यानंतर थोडस ज्या डायनेस्टी होत्या ती सूर डायनेस्टी, लोधी डायनेस्टी, सय्यद डायनेस्टी. सूर डायनेस्टी ही सय्यद डायनेस्टीच्या नंतर होते. आता ह्या लोधी आणि सय्यद डायनेस्टीमध्ये कोणी एबल आणि फार काळ राज्य करणारे राजे तुम्हाला दिसत नाही. थोडस दिल्ली सल्तनतच्या काळाचा जर विचार केला तर एकूण सगळ्या धकाधकीच्या काळांमधलं एक एस्टॅब्लिश्ड स्टेट तयार करणं आणि त्याला एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम देणं आणि आपल्या विरोधकांना संपवणं, याच्यामध्ये थोडस हे दिल्ली सल्तनतचा काळ गेलेला दिसतो. म्हणजे हा काळ साधारणतः धामधुमीचाच काळ दिसतो. ओके, याच्यानंतर मात्र जे काही मुघल सल्तनत आली, ही मुघल सल्तनतीतले 5 एबल लीडर्स, म्हणजे सुरुवातीच्या काळातले जे कोणी एबल लीडर्स होते, बाबर असेल, बाबर नंतर हुमायून आला, हुमायून नंतर अकबर आला आणि त्याच्यानंतरचे जे कोणी हे होते डिसेंडंट्स होते, हे सगळे डिसेंडंट्स यांनी एक लॉंग टर्म रीन एस्टॅब्लिश केलं, एक व्यवस्थित ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम एस्टॅब्लिश केली आणि त्याच्यामुळं तुमचं एकंदरीत स्टेट व्यवस्थित काम करताना स्टेट सिस्टीम दिसते. ओके, सो थोडस दिल्ली सल्तनतच्या काळातला आर्ट आणि आर्किटेक्चरचा विचार करू. आर्ट आणि आर्किटेक्चरचा विचार करता सुरुवातीच्या काळामध्ये दिल्ली सल्तनतमध्ये विद्वानांचं आणि अरब पोएट्सचं जास्त थोडस योगदान असलेलं दिसतं. अरबांच्या काळांमध्ये किंवा अरबांनी जे काही ज्ञान इतर अरब आणि इतर बाकीच्या देशांमध्ये आहे ते सगळं एकत्रित करणं आणि भाषांतर करणं याच्यावरती जास्त भर दिला होता. त्यामुळं अरब वेअर म्हणजे मी मगाशी जे सांगितलं की हे दुवा होते युरोपियन कंट्रीज आणि एशियन कंट्रीज मधल्या ज्ञानामधल्या देवाणघेवाणीत. जेवढं काही नॉलेज होतं ते नॉलेज देवाणघेवाण करण्याचं कार्य ह्या ऍक्च्युली ह्या अरब ह्याने साहित्यिकांनी आणि त्याच्याबरोबर इतर सायंटिस्टनी किंवा इतर ट्रेडर्सनी केलेलं आहे. मग त्याच्यामधल्या बऱ्याचशा धार्मिक ग्रंथांचं भाषांतर झालं, काही ऍस्ट्रॉनॉमिकल जे ग्रंथ लिहिलेले होते आर्यभट्टासारखे त्यांचं भाषांतर झालं, फिलॉसॉफिकल ग्रंथ होते त्यांचं भाषांतर झालं, नवीन ग्रंथ तयार करण्यात आले आणि मॅथ्सच्या काही ह्या करण्यात आल्या, प्रपोजिशन्स देण्यात आल्या. सो हे अरब कंट्रीच्या म्हणजे दिल्ली सल्तनतचं मेजर योगदान होतं. त्याच्याबरोबर आर्ट आणि आर्किटेक्चरचा जर तुम्ही विचार केला तर आर्ट आणि आर्किटेक्चर मध्ये सुरुवातीच्या काळातले दिल्ली सल्तनतचे जे काही बांधकाम असतील, कन्स्ट्रक्शन असतील किंवा राजेरजवाडी असतील किंवा त्यांचे पॅलेसेस असतील, हे थोडेसे नॉर्मल किंवा किल्ले असतील, ओके, फोर्ट्स असतील, हे थोडेस साधे होते. साधे होते का होते? कारण यांची आर्थिक परिस्थिती तेवढी स्ट्रॉंग नव्हती की यांच्यावरती लॅविश एक्सपेंडिचर केलं जाईल. पण यांनी सगळ्यात महत्वाचं यांचं योगदान काय होतं की पर्शियन साम्राज्यामध्ये असणाऱ्या मोठ्या मोठ्या आर्क्स किंवा कमानी आणि त्याच्याबरोबर असणारे मिनारेट्स यांची एस्टॅब्लिशमेंट करण्याचं किंवा यांचं इंट्रोडक्शन टू इंडियन आर्किटेक्चर मध्ये करण्याचं काम या दिल्ली सल्तनत मधल्या राजांकडून आणि त्यांच्या हस्तकांच्याकडून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मधल्या ऑफिसर्स कडून झालं. मग आर्क सिस्टीम किंवा मोठे मोठे दरवाजे तयार करणं, मोठे कुतुब मिनार सारखे मिनारेच कुतुबुद्दीन ऐबकनं तयार केले. कुतुबुद्दीन ऐबकनं तयार केलेलं कुतुब मिनार हे कुतुबुद्दीनच्या नावावरून नसून एका सुफी संताच्या नावावरून एवढं फक्त जाता जाता लक्षात ठेवा. अलाई दरवाजा सारखा दरवाजा किंवा एक मोठी कमान, एंट्री कमान अल्लाउद्दीन खिलजीनं तयार केली. फिरोजशाह तुगलकनं वेगवेगळ्या कनाल्स तयार केल्या. ओके, टॉम्स आपल्या आधीच्या राजांच्या किंवा सुलतानांच्या वेगवेगळी थडगी तयार करून त्याच्यावरती काय म्हणतात हे तयार करा, घर तयार करायचा प्रयत्न केला किंवा त्यांचे टॉम्स मोठे मोठे तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि हे तयार करताना साधारणतः सुरुवातीची आर्किटेक्चर सिस्टीम जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये मोठ्या असणाऱ्या आणि टेपर्ड भिंती आणि त्याच्याबरोबरच्या कलाकुसरी ज्या होत्या त्या साधारणतः सामान्य कलाकुसरी होत्या. ओके, या सामान्य कलाकुसरीमध्ये वेगवेगळे एम्ब्लेम्स असायचे. मग हिंदुइझम मधनं घेतलेल्या लोटस सारखे कमळ असेल, ओम असेल, यासारख्या काही एम्ब्लेमचा त्याच्यावरती कोरीव काम केलं जायचं. पण याच्यामध्ये कुठेही कुठल्याही राजाचं इंडिकेशन दिलेलं दिसत नाही.
कॉइन्सचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कुठल्याही राजाचा छाप किंवा राजाच्या चेहऱ्याचा छाप मारलेला तुम्हाला दिसणार नाही, कारण हे मुळातच इस्लामिझम मध्ये निषिद्ध होतं आणि ह्या निषिद्ध असण्यामुळं याच्यामध्ये कुठंही राजांचं रिप्रेझेंटेशन किंवा कुठल्याही ह्युमन बिईंगचं रिप्रेझेंटेशन केलेलं दिसणार नाही दिल्ली सल्तनतच्या काळांमध्ये. मुघल सल्तनतच्या काळांमध्ये जे मिनिएचर पेंटिंग आलं त्या मिनिएचर पेंटिंग मध्ये मात्र मुघल सरदारांचं त्याचबरोबर सुलतानांचं तुम्हाला डिपिक्शन केलेलं दिसतं. मग त्यांची शिकार करतानाचे चित्र आहेत किंवा कुठल्या तरी पीर किंवा मुरीदना किंवा चिस्तीजना भेटायला गेल्यानंतर त्यांच्या बरोबरच्या गप्पा गोष्टींची त्यांची चित्र आहेत. तर या प्रकारची मिनिएचर पेंटिंग हे मुघल साम्राज्यातल्या काळातलं होतं. सुरुवातीच्या दिल्ली सल्तनतच्या काळातलं जे पेंटिंग होतं त्याच्यामध्ये तुम्हाला अॅनिमल्सचं डिपिक्शन दिसेल, निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांचं डिपिक्शन दिसेल, पण त्यामध्ये ह्युमन बिईंगचं डिपिक्शन दिसणार नाही. ओके, त्याच्याबरोबर कुतुब मिनार सारख्या याच्यावरती जे कुराण मधले वर्सेस आहेत, कुराण मधले जे श्लोक आहेत किंवा कुराण मधले जे काही हे आहेत सूत्र आहेत ती तुम्हाला कोरलेली दिसतात. म्हणजे मोस्ट ऑफ दी जे काही आर्ट आणि आर्किटेक्चर होतं ते इस्लामिझमच्या भोवतणीच फिरताना दिल्ली सल्तनतच्या काळामध्ये दिसतं. ओके, आतापर्यंतच्या पार्ट मध्ये काही अडचणी किंवा काही समजायला काही अवघड गेलं वगैरे? एव्हरीवन, सगळ्यांसाठी प्रश्न आहे. याच्यातल्या मेजर पार्ट तुम्हाला लक्षात ठेवताना मगाशी जी मी काही डिपार्टमेंटची नावं म्हटली ती हा बोला अमृता. मेजर जी नावं म्हटली ती त्याच्याबरोबर अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक, त्याच्याबरोबर इल्ततमिश या लोकांनी काही मेजर इनिशिएटिव्ह घेतले. फिरोजशाह तुगलक यांचे इनिशिएटिव्ह हे जास्त महत्वाचे आहेत दिल्ली सल्तनत मधले. एक दोन वेळा प्रश्न तुम्हाला क्रोनोलॉजीवरती एमपीएससीने विचारलेला आहे की कोणानंतर कोण आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या स्लेव्ह डायनेस्टी मधल्या वेगवेगळ्या राजांची नावं दिलेत आणि त्यांचे तुम्हाला क्रोनॉलॉजी लावायला सांगितलेले आहे. तसाही प्रश्न आलेला आहे. सो तुम्ही जरा थोडं मल्टिपल टाइम वाचलात आणि काही नॅक्स तयार केलात की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देता येईल. ओके, काही अडचण? काही अडचण? नाही सर. ठीक आहे, 1 वाजलेला आहे. आता आपल्याला याच्यानंतर 2 गोष्टी असतील ज्या उद्या आपण संध्याकाळी पाहू. त्या पाहत असताना आपण हळूहळू मॉडर्न कडे जाऊ. एक असेल सदर्न कंटिनेंट मध्ये किंवा सदर्न इंडियन सब कंटिनेंट मध्ये दक्षिण भारतामध्ये असणारं बहामनी साम्राज्य, विजयनगर साम्राज्य आणि उत्तर भारतामध्ये नव्यानं तयार झालेलं मुघल साम्राज्य. या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करत करत आपण डिक्लाइन ऑफ मुघल साम्राज्य, ओके, बेंगालमध्ये नव्यानं तयार झालेले सरदार, ओके, हैदराबाद मध्ये तयार झालेले निजामत आणि मराठा एम्पायर, याबरोबर मग हळूहळू एक्सपान्शन किंवा एंट्री ऑफ युरोपियन कंपनीज हे थोडंसं आपण उद्या दुपारी 3 ते 5 मध्ये पाहणार आहोत. ओके, कुठल्या गोष्टी पुन्हा एकदा लक्षात घ्या. विजयनगर साम्राज्य, बहामनी साम्राज्य, मुघल रीन किंवा मुघल डायनेस्टीज, त्याच्याबरोबर मराठा एम्पायर आणि डिसमेंटलिंग किंवा डिझॉल्युशन ऑफ मुघल एम्पायर टू बेंगाल, हैदराबाद, नॉर्थ वेस्ट, राजपूत क्लान्स हे थोडंसं आपण उद्या पाहणार आहोत. आणि त्याच्याकडून हळूहळू आपण ब्रिटिशांच्या एंट्री आणि त्याच्याबरोबर डच, फ्रेंच आणि त्याच्यानंतर एस्टॅब्लिशमेंट किंवा एक्सपान्शन ऑफ युरोपियन पॉवर्स, ओके, हे थोडंसं आपण पाहणार, जेणेकरून आपण नेक्स्ट 1-2 लेक्चर मध्ये मॉडर्न इंडियाचा ही सिलेबस आपण कव्हर करू शकू. ओके, आय होप की थोडंसं तुम्ही तुमचं रीडिंगचं स्पीड वाढवून माझ्या उद्याच्या लेक्चर पर्यंत पोहोचाल. ओके, मे बी तुम्हाला लोड असण्याची शक्यता आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही हे लवकरात लवकर 21 तारखेची ऑगस्टची जर एक्झाम कॉन्सन्ट्रेट करत असाल तर तुम्हाला हे गरजेचं आहे की तुमचा सिलेबस लवकर तुम्ही वाचून होणं गरजेचं. ओके, जर गरज असेल तयार नोट्सची तर त्याही पाठवेल, पण मला वाटतं की त्या तयार नोट्स रेडीली वापरण्यापेक्षा सुरुवातीला थोडंसं टेक्स्टबुक वाचा आणि त्या टेक्स्टबुक नंतर मग रेडीली नोट्स जे असतील त्याच्याकडे जा. ओके, सगळा सिलेबस संपला मिडविलचा की मग मी त्या शेअर करतो.
मी काढलेल्या नसतील, त्या वेल कंपाइल्ड किंवा थोड्याशा फिल्टर करून तयार केलेल्या इतरांच्या नोट्स 2-4 एकत्र तयार करून केलेल्या नोट्स आपण तुम्हाला डिलिव्हर करू. ओके, कारण त्या तुम्हाला जास्त हेल्पफुल ठरतील. ओके, ठीक आहे. थँक्यू फॉर युअर हेल्प. आणि जर असतील अडचणी तर लिहून ठेवत चला आणि विचारत चला, एवढीच अपेक्षा आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे.